Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद Father. येशू, Thank तुझे you, Lord. आभार, तुला धन्यवाद. When the world pulls your heart away, the story of Demas and Paul. जेव्हा जग तुमचं हृदय खेचून नेतं, पॉल आणि देमास या दोघांची कथा. When the world pulls your heart away. जेव्हा जग तुमचं हृदय खेचून नेतं, Amen. पॉल आणि देमास या बाप मुलाची कथा. We'll open our Bibles to 2 Timothy chapter 4 verse 10. 2 तिमोथी 4 अध्याय आणि त्यातलं 10वं वचन आपण यायला सर्वांनी काढूया. For Demas has forsaken me, having loved this present world, and has departed for Thessalonica. 2 तिमोथी 4:10 कारण देमासाने या आताच्या जगाची आवड धरल्यामुळे तो मला सोडून थेसलोनिकाला गेलेला आहे. So this is a very short but painful line in the Bible. बायबल मधलं एक अतिशय छोटंसं वाक्य पण फार वेदनेनं भरलेलं हे वाक्य आहे. Where Paul tells us that Demas left him. जिथे पॉल सांगतो की देमास त्याला चक्क सोडून गेला. Why? का? Because he loved this present world. कारण देमासाने सध्याच्या जगावर, तेव्हाच्या जगावर प्रेम केलं. Imagine that someone who once worked very closely with a great man of faith कल्पना करा की एखादा व्यक्ती जो एकेकाळी देवाच्या महान सेवकाच्या फार जवळून काम करत होता, now is slowly drifting away. आणि आता तो भकायला लागलेला आहे हळूहळू. So this was not a sudden fall. तर अकस्मात झालेलं हे पडणं नाहीये. It was a quiet turning of the heart. शांतपणे कुठेतरी त्याचं हृदय होता 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 वळून गेलं, पडलं. And Thank so you, when the बेटा. world takes you in, तर जग जेव्हा तुम्हाला असं बहकवतं आणि खातं, it's not just in one day, हे एका दिवसात झालेलं काम नाहीये. but little by little, थोडं थोडं कडून जगाने त्याला घेतलं. there is a pull. एक खेच लागते ना, वो दुनिया प्यारी लगने लगती है बेटा. And there is a final pull. Then. आणि मग शेवटी तो माणूस जगात खेचलाच जातो. धीरे 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 कहाँ गया? And गया. that's why John tells us, म्हणून योहान आपल्याला सांगतो, do not love the world or the things of the world. जगावर प्रेम करू नका, जगातल्या गोष्टीवर प्रेम करू नका. Amen. आमेन. So Demas didn't leave because of danger or fear. तर देमास त्याला काही धोका वाटत होता किंवा त्याला भीती वाटत होती म्हणून देमास सोडून नाही गेला. He left because something else attracted him more than God. तो सोडून गेला कारण देवापेक्षा जास्त त्याला अजून काहीतरी अट्रॅक्शन आणि आकर्षण जगात मिळायला लागलं. हेन्स ही लेफ्ट, त्याने सोडलं. In simple terms, it means he got distracted. म्हणजे साध्या भाषेत म्हणायला गेलं तर त्याचं लक्ष विचलित झालं, तो Now, बहकला. he was not just a member of Paul's church, तो काही फक्त पॉलच्या चर्चचा मेंबर होता एवढंच नाही, he was a ministry partner. तर तो मिनिस्ट्रीतला एक सहसाथीदार, मिनिस्ट्रीतला भागीदार होता. He saw the miracles, he saw the struggles of Paul. त्याने पॉलच्या हस्ते झालेले चमत्कार उघड्या डोळ्यांनी पाहिले. पॉल ज्या ज्या संघर्षातनं गेला ते सगळे संघर्ष ह्याने पाहिले. But eventually the comforts of a normal life looked better than the cold prison where Paul was put. पण सरतेशेवटी त्याला असं झालं की आपलं जे नेहमीचं साधारण जीवन आहे त्या जीवनातलं सौख्य कुठेतरी त्याला जास्त आवडायला लागलं. आणि पॉल जिथे तुरुंगामध्ये कैद आहे, ती दलदल आहे, ती त्याला नकोशी वाटली की त्याच्यापेक्षा आपलं रोजचं रुटीन लाईफ चांगलं आहे, सौख्याने भरलेलं आहे, कोई तकलीफ नाही. When the comforts are long stretched, जेव्हा सौख्य आणि कम्फर्ट आपण हे असं ताणतो, when it is long stretched in your life, तुझ्या जीवनामध्ये ही सौख्य जेव्हा वाढायला लागतात आणि ताणायला लागतात, then little persecutions you don't like. मग थोडासा जरी त्रास झाला आणि थोडा जरी छळ झाला तर तुला तो आवडत नाही. But he who faces persecutions every day, पण जो रोज छळांना तोंड देतो, sometimes little persecution is comfort for him. कधी कधी थोडेसे त्रास आणि थोडासा छळ त्याला सौख्य वाटतं की आजचा त्रास आणि आजचा छळ थोडा कमी होता, छोटा होता. का? क्यों हम तो रोज परसिक्यूशन से जाते बेटा, बड़े बड़े परसिक्यूशन से जाते, आज छोटा आया, प्रभु की दया है. Amen. आमेन. And Jesus said in Matthew 6:24, आणि मत्थय 6:24 मध्ये येशू म्हणाले, people cannot serve two masters at the same time. दोन धन्यांची सेवा माणसं एका वेळेला करू शकत नाहीत. So he didn't necessarily hate God. तर त्याने देमासने पॉलला सोडून जाताना देवाचा तिरस्कार केला असं काही गरजेचं नाही, आपण असं He म्हणू नाही just शकत. loved the world a little bit more. त्याने जगावर थोडं जास्त प्रेम केलं बस.
He just loved the world's shiny things more. जगातल्या चमकदार गोष्टींवर त्याचं थोडं जास्त प्रेम बसलं बास. And so when comfort becomes your goal, तर सौख्य जेव्हा आपल्या जीवनातला एक गोल किंवा ध्येय बनतं, your calling starts disappearing slowly. त्यावेळेला तुझं जे पाचारण किंवा कॉलिंग आहे ते हळूहळू तुला कुठेतरी नाहीसं होताना दिसतं, कारण जगातली सौख्य तुला आवडायला लागली आहे आणि मग तुझं कॉलिंग, तुझं पाचारण, व्हॉट कॉलिंग, व्हॉट पाचारण, काय कॉलिंग, असं तू करायला लागतो. And so sometimes the sofa wins over your soul. मग कधी कधी तुझ्या जीवाला तुझ्या घरचा सोफा जिंकतो. सोफा, Yes. जीवाला तुझ्या सोफ्याने जिंकलंय. See, at home, घरात it's like deciding to diet because you really mean it in the morning. हे असं असतं की सकाळी तुला खरोखर त्याचा अर्थ लागल्यामुळे तू मरायचं ठरवतो No, dieting. किंवा डाएट करायचं ठरवतो. In the morning, you decide that you want to diet now. सकाळी तू ठरवलं की मी आज डाएट करणार आहे, पथ्य पाळणार आहे, And you start strong. आणि तू सुरुवात चांगली केली. You eat only salads सॅलेड खाल्ले, and only कोशिंबीर fruits. आणि फळं खाल्ली, Because once you start having it, you feel like a fitness hero now. कारण की एकदा तसं खायला लागलं की तुला असं वाटायला लागतं की मी फिटनेसचा हिरो आहे. I mean, you have not even covered one day. अजून एक दिवसही संपला नाही, तुला असं वाटतं तू फिटनेसचा हिरो आहे. But by evening, संध्याकाळपर्यंत you are hugging a box of sweets. तू परत मिठाईचा बॉक्स हातात घेतला. कोई आया चितळे का डबा देके गया की गोंधळ होता. वो गोंधळ ही होता, कोई चितळे के डबे दिए ना. And then you start saying, this is my true calling now. आणि मग तुम्ही म्हणता हेच माझं खरं पाचारण आहे. Are you getting me? कळतंय का? Like many people give us sweets. जसं अनेक लोक आम्हालाही मिठाई देतात. काल रात्री पण And you मिळाली can होती. imagine if I eat every sweet of every member, what happens? प्रत्येक मिठाईचा डबा मी त्या लागणूक की पाई, मेरे मेंबर ने दिया है, ऐसा इमोशनल आ गया मेरे में और मैंने खाया तो क्या होएगा? Say. काय होईल माझं? The spirit is willing, but the body is weak. आत्मा इच्छुक आहे पण शरीर अशक्त आहे ना. Eh? And the body became stronger of Demas. आणि देमासाचं शरीर बलवान होत गेलं. Amen. हा देह दगाबाज, तुम लोग मेरी ये लाइन भी याद रखना, ये सुंदर देह दगाबाज. The world here doesn't mean people or creation. आणि जग, इथे जग जे लिहिलंय याचा अर्थ लोक आणि निर्मिती नाही. It means the values that pull us away from God. जी नैतिक मूल्य आपल्यामध्ये एकेकाळी टाकली गेली होती, पण आता ती नाही तर दुसरीच काहीतरी आपल्याला आता देवापासून लांब नेतायत. Like, comforts, the pleasures, the status, the position, आपलं स्टेटस म्हणा, पोझिशन म्हणा, पद म्हणा, सौख्य म्हणा, आराम म्हणा, our selfish desires. आपल्या स्वार्थी इच्छा म्हणा, मी मला असं हवंय, मला तसं हवंय, मी हे करणार आहे, मी करके ही रहेगा, मी छोडेगा नाही. So Demas didn't wake up one day and say, I will leave God. तर देमास एके दिवशी उठून नाही म्हणाला असं की मी आता देवाला सोडतोय. But his love slowly shifted without making any noise. हळूहळू त्याचं प्रेम शिफ्ट झालं, काही आवाज न करता, गोंगाट न करता, हळू ग्रॅज्युअली आलेख बदलला आणि त्याचं प्रेम जे आहे ते शिफ्ट झालं. And suddenly you don't find that brother or sister in the church. आणि मग अचानक आपण त्या भावाला किंवा त्या बहिणीला चर्च मध्ये बघत नाही, ते चर्चला येत नाही, त्यांच्या जागेंवर ते बसलेले दिसत नाही. Jesus said येशू बोलले in Matthew 6:21, मत्थ्याचा 6वा अध्याय आणि त्यातलं 21वं वचन, where your treasure is, there your heart will also be. जिथे तुझा खजिना आहे तिथेच तुझं हृदय असणार आहे. Amen. हो की नाही? Not where the heart is, there your treasure is. आणि जिथे तुझं हृदय आहे तिथे तुझा खजिना No. नसणार आहे. जिथे Where the खजिना आहे, treasure is, there your heart will be. जिथे तुझा खजिना आहे तिथेच तुझं हृदय असणार आहे. Because your heart always follows what you feed it. जेथे तुझी संपत्ती आहे तिथेच तुझे चित्त असणार आहे, कारण की तुझ्या हृदयाला तेच खायला मिळणार आहे जे तू खायला घालणार आहे. And so if you keep feeding snacks, तुम्ही जर स्नॅक्स खाऊ घालत राहिला don't expect spiritual muscles. तर आध्यात्मिक मसल किंवा आध्यात्मिक स्नायू त्यातनं काही बळकट होणार नाहीये. You cannot be spiritually strong by eating physically only. शारीरिक रीतीनं फक्त अन्न सेवन करायचं आणि म्हणायचं की नाही मी आत्म्यात सुद्धा बलवान होणार आहे. आत्मा तसा बलवान होत नाही, आत्म्याचं अन्न वेगळं आहे. You cannot relax with the manna from heaven. मान्ना जो स्वर्गातनं मिळत आहे त्यावरती असं आरामात बसून चालत नाही. I'm only thinking about onions and leeks. आणि फक्त कांद्याचा विचार करत, लसणाचा विचार करत नाही चालत. Manna is very important in the desert. मान्ना रानात फार महत्वाचा आहे. Amen. आमेन, आमेन. मान्ना रानात महत्वाचा आहे. And so imagine Demas packing his bag quietly. तर कल्पना करा देमासने
त्याची बॅग किंवा त्याची पिशवी शांतपणे पॅक करायला सुरुवात केली असेल की मी while सोड- trying to act very normal. आणि नॉर्मल ऍक्ट करत होता, म्हणजे त्याचं वागणं सगळं नॉर्मल वाटत होतं, पण तो त्याची बॅग आता भरायला लागला होता So की sometimes people pack their bags at home and here they shout loudly, praise the Lord. तसं काही लोक घरी आपली बॅग पॅक करत असतात बाय बाय म्हणायला, आणि इथे येऊन बसून जोरजोरात प्रेज द लॉर्ड म्हणतात. ऐसा भी होता है, Amen. होता है, होता है, होता है. हम बता रहे ना, होता है. And so Luke asks him, तर लूकने त्याला विचारलं, where are you going, Demas? देमासा कुठली तयारी, किधर किधर? Because sometime or the other people will notice that bag. कारण कधी ना कधी लोक ती बॅग तर बघणारच आहेत. वो बॅग तो छुपी रहती नहीं, वो बॅग कभी ना कभी लोगों को दिखने ही वाली है. Say, you cannot hide the sin for long. तुम्ही पाप जास्त वेळ लपवू शकत नाही. दॅट सिन इज गोइंग टू फाइंड यू वन डे व्हेरी सून. ते पाप तुला लवकर शोधून काढेल. And so Demas must have said, I'm just exploring opportunities. तर देमास म्हटलं असेल, नाही नाही, माझ्याकडे संधी आलेली आहे, ती संधी फक्त मी साधायचा प्रयत्न करत आहे. Sometimes your smile gives up कधी कधी तुझं हास्य गिवअप करतं, because कारण when we have something else in our heart, the smile is suspicious. आपल्या हृदयामध्ये भलतच काहीतरी चालत असेल ना, तर आपण जे हसतो ना, त्या हसण्यावर पण शंका येतात. And so people like us immediately know it. आणि आमच्यासारखे जे लोक असतात, आम्हाला कोणी काही न सांगता सगळं कळतं, Amen. सगळं समजतं. And so when Luke must have told Paul, तर लूक जेव्हा पॉलला म्हणाला असेल, Paul must have realized it. पॉलला कळलं असेल This means trouble. की हा संघर्ष, हा त्रास आहे. This means trouble. त्रास आहे याचा अर्थ त्रास. Bible says in 1 Corinthians 15:33, 1 करीन 15:33 मध्ये बायबल म्हणतं, bad company and wrong choices can ruin good character. 1 करीन 15वा अध्याय आणि त्यातलं 33ावं वचन असं सांगतं, फसू नका, दुष्ट संगतीने चांगल्या रीतीभाती सुद्धा बिघडतात बेटा. Say, दुष्ट कंपनी, वाईट संगत तुझ्या चांगल्या स्वभावाला पण बिघडवते. you should know तुला कळलं पाहिजे who ना, they are. हे लोक कोण आहेत, काय आहेत. Your downfall is because of wrong company. तुझं पतन चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे आहे रे. Your home is breaking because of wrong company. तुझं घर तुटतंय कारण तुझी संगत सगळी चुकीची आहे. मी किती वेळा म्हटलं, तुमचे मित्र कोण आहेत मला सांगा, मी सांगित तुम्ही कोण आहे. Think of a magnet. तुम्ही एका चुंबकाचा विचार करा. A magnet near the iron. लोखंडा जवळ चुंबक आहे. At first it seems to show that nothing is happening. पहिलं असं वाटतं की नाही, काही होत नाही, काही होत नाही. But bring it closer. पण थोडं ते चुंबक आणि लोखंड जवळ आणा, Bring it more closer. अजून थोडं जवळ आणा, And suddenly there is a strong pull. अचानक असं खेचतं ना ते, See, that pull ते is so strong लोखंड. it cannot be ignored. असं खेचतं की त्याच्याकडे मग कानाडोळा केला नाही जाऊ शकत. Amen. Amen. Don't be too close with the world's magnet. जगातलं हे जे चुंबक आहे आणि मॅग्नेट आहे, त्याच्या फार जवळ जाऊ नका. असं म्हणत की नाही होता, मुझे कुछ नहीं होता, कैसे कुछ नहीं होता. See, हं? Peter says in 1 Peter 5:8, पहिलं पेत्र 5:8 मध्ये पेत्र म्हणतो, stay alert जागृत राहा, and be careful सावध राहा, जागे राहा. because your enemy is looking for someone to pull down. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला तरी गिळावे म्हणून शोधतोय. And that is how exactly the attraction works. आणि बरोबर हे जे आकर्षण असतं ना, ते बरोबर असंच काम करतं. Quiet at first पहिलं ते शांत शांत असतं and very powerful later. आणि नंतर मग असं खेच लागते ना की मग प्रभूच्या सगळ्या गोष्टी वन बाय वन आपल्याकडनं सुटू लागतात. See, sin does not shout at the beginning. पाप सुरुवातीला आरडाओरडा करत नाही. It whispers very politely. पाप सुरुवातीला सभ्यपणे येतं, कानात बोलतं, And then it enters your own as though it belongs to it. आणि मग असं तुझ्यामध्ये घुसतं की जणू ते तुझंच आहे. Amen. आमेन. It starts moving in your own house as though it owns the house. आणि तुझ्या घरामध्ये ते पाप असं फिरायला लागतं की घर जणू त्या पापाचंच आहे, तो ते पापच तुझ्या घराचा मालक आहे.
Like you are scrolling on your phone just for 5 minutes. तर समजा तुम्ही तुमचा फोन घेऊन बसला, 5 मिनिटं तुम्ही फोन जरा चालताय, And you think you are in control of it. तुम्हाला असं वाटतं की माझा ताबा आहे, माझं नियंत्रण आहे, But suddenly 2 hours are gone. आणि अचानक तुमच्या लक्षात येतं मी 2 घंटा फोन लेके बैठा Who हूं. is in control? म्हणजे ताबा कोणाचा आहे? You तेरा आहे. said, I will scroll for 5 minutes. तू काय म्हणाला होता? 5 मिनिटं मी जरा फोन बघायला बसतो. But you are still seated there after 2 hours. 2 तास झाले, 2 तासानंतर पण तू फोन घेऊन Who is in तसाच. control? म्हणजे ताबा कोणाचा आहे? तुझा का तुझ्या फोनचा? कोणाचा ताबा आहे? Who's controlling your life? You yourself, your phone or something else? And then you sit wondering what just happened to your time. आणि मग तुम्ही विचार करत बसता, मेरे पास टाइम नहीं, मेरे टाइम का क्या हो रहा है मालूम नहीं. तेरा टाइम ऐसा ही जा रहा है, क्या मालूम नहीं. See? You should have your control. असं नसतं ना. नियंत्रण स्वतःच्या हातात ठेवा की. फोन 5 मिनिटं म्हणलं की 4थ्या मिनिटालाच ते बंद करायचं. Amen. Because the world has a quiet but strong pull. कारण जगाकडे एक शांत पण सामर्थ्यवान खेच आहे, आणि ती ओढ एकदा जगाची लागली, इट गोज हार्ड. And that does not need permission also. आणि त्याला परवानगी सुद्धा लागत नाही ना. ते परवानगी शिवाय येणाऱ्या गोष्टी आहेत या. See? You should control time. तुम्ही तुमच्या वेळेवर नियंत्रण ठेवा. Let not time control you. त्या वेळेला तुमच्यावर नियंत्रण देऊ नका. दिवसाला 24 तास असतात. त्या 24 तासात तुम्ही काय करता जरा नियंत्रण ठेवा. See, Paul says पॉल म्हणतो in Ephesians 5, 15 and 16, इफिस करा 5वा अध्याय 15 आणि 16. be careful how you live, make the best use of your time. इफिस करास पत्र 5वा अध्याय 15 आणि 16. पॉल म्हणाला, तुम्ही अज्ञानासारखे नाही तर ज्ञानांसारखे जपून वागा, सांभाळा, प्रसंग साधून घेत जा, कारण दिवस वाईट See, आहे. तेव्हापासूनच Make आजपर्यंत the best of your time means be in control of your तुमची time. वेळ चांगली वापरा. म्हणजे काय? तुझ्या वेळेचं नियंत्रण तू स्वतःच्या हातात ठेव. And this is how drifting happens. आणि हे बहकणं असंच होतं, हळूहळू हळूहळू. Not in loud decisions, आणि मोठ्या मोठ्या निर्णयांमध्ये ते बहकणं होत नाही. but in small, even unnoticed छोट्या moments. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याकडे आपण फारसं लक्षही देत नाही, पण त्या गोष्टींमधून हळूहळू आपण बहकायला लागतो. You don't just get into the world by taking one big jump. आणि एक मोठी उडी मारून आपण एकसाथ जगात जात नाही. जगात आपण You हळूहळू drift away by taking many small steps. अनेक लहान लहान पावलं तुम्ही उचलता, आणि शेवटी तुम्ही पूर्ण जगात जाता. And then later you don't even realize it. आणि मागाऊन तुम्हाला कळत सुद्धा नाही की मी चांगला भला बिलियर होतो, एवढा जगी कसा झालो. You are a fan following of the world, now you have become his associate. तुम्ही जगाचे फॅन फॉलोअर होता, पण आता तर साथीदारच झालात जगाचे. Yes. असं होतं हे And हळूहळू so होतं. Demas started well, तर देमासने सुरुवात चांगली केली, and he was mentioned as a fellow worker of Paul. आणि देमासचा उल्लेख असा व्हायचा की हा पॉल बरोबर मिनिस्ट्रीत काम करणारा को वर्कर आहे, सहसाथीदार आहे. Philemon 1:24. फिलोमन 1:24 मध्ये पण लिहिलंय He was a co-partner. की तो सहभागीदार होता. So starting well alone is not enough. तर सुरुवात फक्त चांगली करणं पुरेसं नसतं बेटा, की अगदी बँक सुरुवात झाली यांची. We must finish well. आपला अंत, आपला शेवट पण चांगला झाला पाहिजे. And for that the middle is very आणि important. त्याच्यासाठी मधले भाग महत्वाचे असतात. Ending does not depend on the beginning. Ending depends on the middle what you do. तुझा जो शेवट आहे ना, तो तुझ्या प्रारंभावर अवलंबून नाहीये. तुझा शेवट तू मधल्या पानांमध्ये काय केलेलं आहे त्यावर अवलंबून आहे तुझा शेवट कसा होणार आहे. We all begin well सगळ्यांची सुरुवात चांगली होते हो, and we end well if the middle is done well. आणि शेवट चांगला होईल जर मधली पानं चांगली केली तर. Amen. जे प्रसंग येतील त्यात चांगलं प्रेयर करून ठरवा. Because कारण a Christian life is not a short race. ख्रिश्चन जीवन म्हणजे एक छोटीशी शर्यत नाहीये, It's a long journey. तर हा लांबचा प्रवास आहे. And the middle is longer. आणि मधला भाग लांब लचक आहे. The middle is longer. मधला भाग जो आहे ना, तो लांब लचक आहे. And there you need to be very mindful. आणि तिथे जरा सांभाळून जागृत राहून काम करायचं असतं. The beginning of Demas was good, देवासाची सुरुवात सगळ्यांसारखी चांगलीच झाली, but the middle was not. पण त्याचा मधला भाग सगळा खराब झाला. If you imagine a race जर तुम्ही एखाद्या शर्यतीची कल्पना केली where runners are beginning and they are very strong, जिथे सगळे धावपटू सुरुवात करणार आहेत, सगळे बलवान आहेत, ताकदवर आहेत, and there in that line even Demas is there, आणि त्याच ओळीमध्ये देमास पण उभा आहे,
and he runs fast at the start. आणि सुरुवातीला तो फार पटापट धावत आहे. You know, when you start, you always wave out to the people. जेव्हा आपण सुरुवात करतो त्याला नेहमी आपण लोकांना हातवारे करत जातो. But in the middle, you have no time to wave. पण मधला जो काळ असतो त्या काळामध्ये लोकांकडे हात करायला वेळ राहत नाही. You either wave in the beginning or the ending. एक तर आपण सुरुवात करताना लोकांकडे हातवारे करतो, नाहीतर शेवटी आपण लोकांकडे हातवारे करतो, मधल्या भागात नाही. And so most in the end don't wave. आणि म्हणून अनेक लोक असे असतात की जे शेवटाला कुणाला हातवारे करत नाहीत. Because very few cross the line. कारण एक तर फार कमी लोक असतात जे लाईन क्रॉस करून शर्यत पूर्ण करतात. In the middle, मधल्या भागात you are only concerned about your running. तुम्हाला फक्त तुमच्या धावण्याची काळजी असते की आता कुणाकडे काय हात हाय बाय काय करायचं नाहीये, बरोबर धावा. And this is the part of the journey we are in today. आणि आज आपण आयुष्याच्या त्याच भागात सध्याला आहोत. आयुष्याच्या त्या मधल्या भागात आपण सध्याला आहोत की जिथे आता मनस्वी पळायचं आहे. ना इधर देख ना उधर देख ना किसको हाय बोल ना बाय बोल, प्रभू का जो कर रहा है करते रे. And it's very important आणि महत्वाचं आहे because in the middle part of the race, कारण शर्यतीच्या मधल्या भागात there are many food stalls also. अनेक फूड स्टॉल असतात खायचे. You don't find food stalls in the beginning. बाकी सुरुवातीला कुठे फूड स्टॉल दिसत नाही. Nobody starts the race after eating from the food stall. आणि शर्यतीची सुरुवात कोणी असं भरपूर पुरणपोळी आणि आमरस दाबून करत नाही. तो Halfway in झाला. the middle, अर्ध्यातच there are people wanting to help you. अर्ध्यामध्ये मधल्या भागात लोकांना तुम्हाला मदत करायची इच्छा होते. Some will give you pedas, some मग will काही give you water, some पेढे will give you देतील, something. कोणी पाणीच देईल, Now कोणी. it's upon you what you have to eat. आता त्यावेळेला त्या मधल्या भागामध्ये तुझ्यावर आहे, तू कोणाचं काय घेऊन खाणार आहे का खाणार नाहीये, आणि काय घेऊन पिणार आहे का पिणार नाहीये. Amen. आमेन. कारण वही करते रे And तो so- भागेंगे कब. Demas starts well, तर देमासची सुरुवात चांगली झाली. but halfway through he sees food stalls अर्ध्यामध्ये त्याला अन्नाचे फूड स्टॉल दिसले जेवायचे. and he says, आणि मग म्हणाला this world is not that bad as we think so. हे जग एवढं वाईट नाही बरं का जेवढं आपल्याला वाटत होतं, आणि जेवढं सांगितलं गेलं होतं तेवढं जग अजिबात वाईट नाही. बघा किती छान खाऊ गल्ली झाली. हो का, खाऊ गल्ली. And says maybe just a quick snack will do. आणि तो म्हणत असेल कदाचित की पटकन खाऊन घेऊ थोडस. And while Paul keeps running slowly but steadily, आणि पॉल मात्र हळूवार पद्धतीनं सुरुवात करून धावतोय पण सातत्य आहे, कन्सिस्टन्सी आहे, धावतोय. and he's saying the finish line matters more than the snacks. आणि We पॉल must- म्हणतो की नाही या सगळ्या नाश्त्यापेक्षा आपल्याला फिनिश लाईन पूर्ण करायची महत्वाची आहे. देमास इकडे तिकडे बघू नको रे. Amen. आमेन. त्या स्टॉल्स कडे बघू नको. आमेन. Like a student, he studies very hard for 1 week. आणि विद्यार्थ्याप्रमाणे तो आठवडाभर फार मोठा अभ्यास करतो. In the beginning of the year, he studies. सुरुवातीला म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी कसा मनापासून अभ्यास करतात. For 1 week, he studies आठवडाभर त्याने अभ्यास केला and then relaxes the rest of the whole year. आणि संपूर्ण मग उरलेलं वर्ष आराम केला. And then during the end of the year आणि मग वर्षाच्या अखेरीला or during the time of exam, किंवा वार्षिक परीक्षेच्या वेळेला की अरे मला they रिअलाइज, say, I started well. अरे मी सुरुवात चांगली केली होती मला कळलंच नाही. See, but results don't care how good you started. पण रिझल्ट हे बघत नाही ना की तू सुरुवात किती चांगली केली होती. रिझल्ट हे बघताय की तू रोज अभ्यास केला का. Amen. आमेन. फक्त सुरुवातीला केला नंतर नाही केला. Consistency. सातत्य पाहिजे. सातत्य जे करताय कधीपर्यंत करायचं What असतं keeps सिस्टर. me going is consistency. मला काय चालतं ठेवताय, मला काय धावतं ठेवताय, माझ्यातलं सातत्य. नो गिव्हिंग अप. एक बार निकले मतलब निकले. कफन Emotions don't break me. भावना मला तोडत नाहीत. भाऊ कोण मी कधी Food तुटत नाही. stalls don't drag me. हे फूड स्टॉल आणि खाऊ गल्ली वगैरे मला नाही बघत. हातात पेढ्याचे डबे घेऊन आम्ही पेढे खात नाही. इमॅजिन. I mean, I would love sweets. खायला आवडेल, कोणाला आवडत नाही. I've got sweet tooth. आणि मला तर गोड खायला फार आवडतं. माझा दात गोड आहे. But what to do? मग करायचं काय. There is a mission in one hand कारण की एका हातात प्रभूची कामगिरी and आहे there is sweet in आणि another दुसऱ्या हातात hand. मिठाईचा डबा आहे. मिठाई खा के मरना आहे. One speaks of temporal life, आणि एक तो मिठाई डबा तात्पुरत्या the जीवनाविषयी other बोलतोय. speaks of eternal life. दुसरं जे देवाचं काम हातात आहे ते अनंत कालच्या जीवनाविषयी बोलतंय. हे घ्यायचं का ते ठरवा. I mean, it's like cleaning your room once in a while म्हणजे कधीतरी तुम्ही तुमची खोली साफ केल्यासारखा प्रकार आहे हा. and then saying, I'm done for life. आणि मग म्हणायचं बस आता मी आयुष्यभरासाठी साफ झाली. हो का. इंडिया में धूल हर मिनिट को आता है. हर मिनिट. Because after a week, it again looks like a disaster. 8 दिवसानंतर ती खोली तुला परत डिझास्टर वाटेल की बापरे गेल्या रविवारी साफ केली होती. But you have to do it. पण करावी लागते रोज. रोज आमेन. कितना कम आमेन.
मालूम नहीं क्या चल रहा है. We have this, I told you, the African parrot. मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे कोको आहे, आफ्रिकन पॅरेट, पोपट. And I told that man in our house, आमच्या घरचा एक जो माणूस आहे त्याला मी म्हणालो, I said, put a clean paper, clean it up. मला त्याला रोज जरा स्वच्छ करत जावा, त्याला जरा Put some कागद clean वगैरे, water. हा, स्वच्छ पाणी, वाटी स्वच्छ, स्वच्छ पाणी. He said, मी ते किती पण केलं ना तसंच असतं. तर ते मला म्हणतात नाही कितीही केलं ना ते परत तसंच I होतं. said, then don't you take bath every day? म्हणलं किती केलं तर तसंच Why होतं do you म्हणून. take bath if you are dirty every day? किती केलं तरी तसंच होतं म्हणून बाबा आंघोळ करायची सोडली का काय? करता ना रोज? Every day. रोज. Consistency with the word, सातत्य. consistency with God, कामात. consistency in our prayer. कामात, देवात, प्रार्थनेत सातत्य पाहिजे. हे झालं मग मी गेलो, मग ते झालं मग मी आलोच नाही, असं नाही चालत ते. And so when Demas left, देमास जेव्हा गेला, Paul felt it very deeply. पॉलला फार ते जाणवलं. And faithfulness sometimes means standing alone even when other people walk आणि away. कधी कधी विश्वासूपणा कशाला म्हणतात माहितीये? इतर माणसं जरी सोडून गेली तरी सुद्धा एकट्यानं विश्वासू उभं राहायचं, एकट्यानं खंबीर उभं राहायचं. Paul did याला- not collapse. पॉल नाही ढासळला. जरी त्याला जाणवलं असेल की मेरे 2 हात गए, पण ढासळला He नाही. will not collapse. तो ढासत नाही. People may leave, but God never does. लोक सोडून जातील, देव नाही सोडत. Because Paul looks around everywhere and says, everyone has left me. कारण पॉल सगळीकडे बघतो आणि म्हणतो बापरे सगळ्यांनीच मला सोडलं रे. Yes, in 2 Timothy 4:11 he 2 says, तिमोथी 4:11 मध्ये पॉल बोललाय, तुम्ही वाचा. only Luke is here with me. फक्त लूक माझ्या सोबत राहिला, सगळे मला सोडून गेले. Great Paul. महान पॉल, द ग्रेट पॉल म्हणतो. What फक्त will लूक happen if राहिला. Paul stepped in our church? पॉल जर आपल्या चर्च मध्ये आला असता तर काय झालं Oh असतं? God, दे बाप्पा, how many people will be gathered here? किती लोक जमा झाले असते आपल्या चर्च मध्ये, द ग्रेट पॉल जर आपल्या चर्चला आले असते तर. हा, At least John Mark came back. कमीत कमी योहान मार्क परत No, आले. John Mark, the relative of Barnabas. बार्नबासचा नातेवाईक जॉन मार्क तो परत आला, Isn't it? है ना? Because he once left the work and disappointed Paul. कारण एकेकाळी त्याने काम सोडलं, त्याने पॉलला नाराज केलं. See? काम He सोडल्याने was walking with Paul. पॉल सोबत चालायचा हा. Mark. मार्क, मी मार्कचं बोलतोय. पॉल सोबत John Mark. His name was जॉन John मार्क, त्याचं नाव जॉन मार्क. तो पॉल Don't सोबत mix it up with Mark and John. This Mark. is another John Mark. मार्क आणि जॉन यांच्याशी भेसळ करू नका. हा जॉन मार्क नावाचा एक वेगळाच व्यक्ती आहे. And he walked with Paul. तोही पॉल सोबत एकेकाळी चालायचा. But halfway through he left. अर्ध्यामध्ये तोही सोडून गेला. He said, bye bye Paul. पॉलला बाय म्हणाला की बाय, तुम्ही तुमचं बघून घ्या, आमचं नाही होता. Because कारण I expected some stones to be soft in some cities. मी अशी अपेक्षा ठेवली होती की कुठल्या कुठल्या शहरांमध्ये तुमच्या सोबत गेलो तर कमीत कमी दगड थोडी, तर ती दगड मऊ असतील. दगड मऊ असतात का? That's a very good excuse, but lame excuse. ते कारण चांगलं है, पण लंगड़ कारण है कि आपके साथ जाते ना बहुत ही तकलीफ होती सर, बहुत परसिक्यूशन होता है, See? बहुत मार खाना पड़ता है. And it caused a sharp disagreement with Barnabas. आणि मग बर्णबा सोबत फार एक डिसअग्रीमेंट झाली, त्यांचं सहमत नाही झालं. Because Barnabas said, कारण बर्णबा म्हणाला, Paul, let us go again to the missionary journey. पॉल आपण परत मिशनरी प्रवास सुरू करूया. Paul was ready. पॉल तयारच होता. But Barnabas said, let us take Mark मग this time. बर्णबा म्हणाला यावेळेला आपण मार्कला घेऊन जाऊया ना पॉल. Paul said, no. पॉल म्हणाला नाही. He put his foot down. पॉलने अगदी ठाम निर्णय घेतला, मार्कला No बरोबर Mark घेतलं. this time. मार्कला यावेळेला बरोबर घ्यायचं नाही, कारण त्याची कसलीच तयारी नाहीये. उसको कुछ सहन ही नहीं होता. But you know Barnabas, पण बर्णबा तुम्हाला माहित आहे ना, his relative. त्याचा नातेवाईक ना. So he has to stand for him. मग नातेवाईकासाठी नाही, हम फॅमिली के लिए नातेवाईकांसाठी उभं तर राहिलं पाहिजे ना. But Paul डोंबल्याचं stood- नातेवाईक. For consistency. पण पॉल सातत्यासाठी उभा राहिला. But over time, पण ओव्हर टाइम Mark grew, काळाच्या ओघात मार्क वाढला, he matured, समंजस झाला, proved himself faithful, त्याने स्वतःला विश्वासू साबित केलं. and later, नंतर Paul himself said, bring Mark to me. पॉल स्वतः म्हणाला, मार्कला माझ्याकडे परत घेऊन ये. Yes, in verse 11 it says, 11व्या वचनात लिहिलंय बघा, because he is helpful to me in my work. कारण तो माझ्या कामात मला मदतीचा आहे, मार्काला बरोबर घेऊन ये, Say, असं म्हणाला. मग and so failure is not final when you are willing to come back. जेव्हा तुम्ही परत यायला तयार असताना तेव्हा अपयश म्हणजे फायनल नव्हे. Amen. परत यायची तयारी आहे ना, मग अपयश फायनल नाहीये. And so God is better at restoring than we at messing up. तर आपण जे काही गोंधळ घालतो
ते सोडून द्या. देवबाप सगळं दुरुस्त करून परत उभं करण्यात माहिर आहे. Praise God. प्रभूची त्याच्यात PhD आणि मास्टरी आहे. भले आपण इकडे किती गोंधळ झाला. And so Mark here shows us something powerful that Demas did not show. तर मार्क इथे आपल्याला काहीतरी सामर्थ्यवान दाखवतो जे देमासाने दाखवलं नाही. Because Demas drifted away and stayed away. कारण देमास असा बहकून लांबच राहिला. But Mark stumbled, पण मार्क अडखळला but returned back stronger. पण बलवान होऊन परत आला. फरक आहे. देमास जो गेला तो गेलाच, पण मार्ग जाऊन परत आला. This means म्हणजे that falling is not the problem. पडणं प्रॉब्लेम नाही. Staying there is the real problem. तिथे राहणं कायमचं हा खरा प्रॉब्लेम आहे. जगात जाऊन जगातच कायमचं राहणं हा खरा प्रॉब्लेम आहे. Amen. पडणं धडणं ठीक आहे. पडा धडा जा परत या. Are you getting me? कळतंय का? Because Proverbs 24:16 says, कारण नीतिसूत्र 24वा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन म्हणतं, even if good people fall 7 times, they will get up again. चांगली माणसं 7 वेळा पडली तरी परत उठतील. So God is not looking for perfect people. तर देव काही परिपूर्ण माणसांच्या शोधात नाहीच आहे. He is looking for people who will return. देवाला असे लोक हवे आहेत की जे परत येतील. परत या परत. My father is like the father of the prodigal son, आणि माझे वडील उधळ्या मुलाच्या वडिलांसारखे आहेत. who is waiting every day माझा for बाप. his son to return back. माझा बाप जो आहे ना वरचा, तो उधळ्या मुलाच्या बापासारखा आहे आणि तो बाप रोज वाट बघतो की आज माझा मुलगा परत येईल, आज माझा मुलगा परत येईल. Say, he's kept all the clothes ready. त्याने सगळे कपडे मुलाचे तयार ठेवलेले आहेत. Paul had kept all the clothes of Demas ready. पॉलने सुद्धा देमसाचे सगळे कपडे तयार ठेवले होते If he returns back, I will take him back. की जर हा परत आला तर मी याला परत घ्यायच्या तयारीत आहे. सब रेडी है, खाली वो आना चाहिए. So God is looking for people who will return, grow and stay faithful. तर देव अशा लोकांच्या शोधात आहे जी लोक परत येतील आणि प्रभूमध्ये वाढतील आणि खंबीर होऊन तिथेच थांबतील. God is not shocked by your fall. देवाला तुझ्या पडण्याला बघून काही धक्का बसत नाही की अरे गिर गया No. कैसे गिरा. नाही. But he's excited about your comeback. पण देवाला तू परत येणार असतो ना त्याविषयी ना एक वेगळाच आनंद असतो. That's why Bible says there's more rejoicing in heaven over one repentant sinner म्हणून बायबल म्हणतं ना स्वर्गामध्ये एका पश्चातापी पाप्यावर जास्त than आनंद over होतो. 99 just men. 99 नीतिमान माणसांपेक्षाही जास्त स्वर्गात एक पश्चातापी जो पश्चाताप करून परत येतो त्याच्यावर आनंद आहे. Praise God. आमेन. And heaven loves a good comeback story आणि स्वर्गाला एक चांगली परत यायची जी कथा असते ना ती आवडते. more than we love comeback movies. आणि आपल्याला कमबॅक मूवीज आवडतात की कमबॅक हा पिक्चर परत येतोय त्याच्यापेक्षाही देवाला ते आवडतं. Think about it like this. तुम्ही असा विचार करा, Sometimes in life, if you quit कधी कधी आयुष्यामध्ये समजा तुम्ही हार मानली, something halfway, you quit. अर्ध्यातच तुम्ही हार मानली, दिलं सोडून नाही And you होता. feel very embarrassed to return. आणि मग तुम्हाला परत यायला लाज वाटते. Maybe it's a class, काय असो म्हणजे a एखादा habit, or एखादी सवय असेल, एखादा क्लास or असेल, maybe a commitment at home. किंवा घरची काही कमिटमेंट काही करार असेल, व्हॉटएव्हर. But Mark teaches us पण मार्क आपल्याला शिकवतो that going back is not shameful. परत येणं लज्जास्पद नाहीये. It's very powerful. परत येणं फार सामर्थ्यवान आहे. That shows म्हणजे दिसतं you had a relationship, but your fellowship was broken. तुझं नातं होतं, फक्त तुझी बोलाचाली बंद झाली होती. When you don't return, it shows पण तुझा परत आलाच नाही तर त्यावरनं असं सिद्ध होतं that you had fellowship, but no relationship. की तू बोलाचाली केली होती पण तू नातंच बांधलं नाही. आणि नातं बांधलं नाही म्हणून Are आता you getting गेल्यानंतर तू परत यायला तयार नाही, परत येत A person who comes back जो व्यक्ती परत येतो shows that he had relationship. दिसून येतं की यांनी नातं बांधलं होतं. He is born in the family. तो त्या परिवारात He जन्माला is आलेला the होता. child of that त्या family. परिवाराचा तो संतान झाला होता. But he who does not come back, पण जो परतच येत नाही he is not part of the family, असं म्हणावं लागतं मग की तो त्या परिवाराचा भागच बनला but नव्हता. he just stayed there. बस तो तिथे राहायचा, त्याची बोलाचाली होती पण त्याचं नातं नव्हतं. Are you getting me? असं म्हणावं लागतं. मग समजतंय का मी काय म्हणतोय? परत यायला लाजू नका. Malachi 3:7. मलाकी 3:7 It's very powerful. अतिशय सामर्थ्यवान वचन आहे. मलाकी 3:7 Return to me and I will return to you. माझ्याकडे परत या म्हणजे मी तुमच्याकडे परत येईन. Return to me and I will return to you. तुम्ही माझ्याकडे परत या म्हणजे मी तुमच्याकडे परत येईन. So the door is not closed तर दार बंद नाहीये. just because you walked away once. तुम्ही एकदा निघून गेलात, चालून गेलात म्हणून दार बंद झालेलं नाहीये. And the wrong exit also does not cancel your journey. आणि चुकीच्या रीतीनं तुम्ही प्रस्थान केलं, एक्झिट केलं, त्यामुळे सुद्धा
तुमचा प्रवास काही रद्द होत नाही. It just means that you need to take the right turn now. फक्त एवढंच आहे की आता तू योग्य दिशा पकड. जे झालं ते झालं. रात गई बात गई बेटा. अभी तू सही निर्णय ले. Even our GPS system in our car, आपल्या गाड्यांमध्ये जीपीएस लावतो आपण. it always says recalculating. जीपीएस पण म्हणतं ना की परत आम्ही रस्ता तयार करतोय कुठेच इकडे आडावेडा चुकला. Always it tells you, तर नेहमी ती जीपीएस बाई बोलतेस ना, make a U-turn. यू टर्न करा. And if you still go on, आणि तरी तुम्ही सरळच गेला. it says recalculating. मग ती म्हणते की नाही अजून आम्ही आता परत हिशोब करतोय. Even when you stand at the edge of hell, it will still say recalculating. नरकाच्या काठावर येऊन पोहोचला तरी जीपीएस ची बाई म्हणेल आम्ही अजून रस्ता शोधतोय. See, it is recalculating, means it is taking you म्हणजे back. तुला परत नेणार आहे ती. ते जीपीएस तुला परत नेणार आहे. इट्स वर्किंग ऑन दॅट रोड. See? एखादी गल्ली आपल्याकडनं चुकली, टर्न चुकला तरी जीपीएस को समजता है बेटा. So while Demas warns us, तर देमास आपल्याला ही सूचना देतोय. Mark encourages us. मार्क आपल्याला प्रोत्साहन देतो. See? देमास सूचना देतो, अलर्ट अलर्ट अलर्ट, रेड फ्लॅग अलर्ट. पण मार्क आपल्याला प्रोत्साहन देतो की भले एक्झिट, कम बॅक. Praise God. आमेन. Because one shows the danger of loving the world, कारण एकातनं आपल्याला जगावर प्रेम करायचा धोका दिसतो and the other shows the beauty of returning back to God. आणि दुसऱ्यातनं देवाकडे परत यायचं सौंदर्य दिसतं. आमेन. Amen. हालेलुया हालेलुया. And so today you can choose आज तुम्ही निवडू शकता which story you want to live. कुठली कथा जगायची आहे बेटा. कुठली कथा जगायची. क्या Whose story? story you want to live? कोणाची कथा जगायची आहे. क्या बनाएंगे आपण अपनी Demas story? or Mark? देमासची कथा का मार्कची कथा. कसली कथा बनवायची तुला तुझ्या Some आयुष्याची. people have taken a break from God for some time. काही लोक देवापासून थोडा वेळ ब्रेक घेत You आहेत. cannot take a break from God for some time. काही वेळ देवापासून ब्रेक असं काही You can नसतं. take a break from your work, break हाँ. from this, break from that. तुम्ही कामापासून ब्रेक घ्या, नोकरीपासून ब्रेक घ्या, यातनं त्यातनं ब्रेक घ्या. From your देवापासून studies, from your college. अभ्यासातनं ब्रेक घ्या, कॉलेजमधनं ब्रेक घेतला जाऊ शकतो. देवापासून ब्रेक असा काही प्रकार नाहीच आहे. डिलीट इट फ्रॉम युअर सिस्टम. देवापासून Because God has never taken a break from you. कारण देवाने कधी तुझ्यापासून ब्रेक घेतलाय की मला जयश्री What आवडत will नाही. happen if He takes a break from us? देवाने आपल्या विषयीनं ब्रेक घेतला तर काय होईल आपलं. त्यांनी सांभाळलंय म्हणून तर चालू आहे. हो की नाही. जसं Because- आमचं तसं तुमचं पण. My God is ready to walk with us again. आपला देव, माझा देव आपल्या सोबत चालायला परत तयार आहे. Amen. किती वेळेला आपण अंगात आल्यासारखं वागतो, देव तरी आपल्याला स्वीकारतो, सांभाळतो, परत चालायला लावतो. किती चांगला आहे, किती महान आहे, किती प्रेमळ आहे. So Demas teaches us to guard our heart. तर देमास आपल्याला शिकवतो हृदय सांभाळ. Because what you allow in your heart, कारण ह्या तुझ्या एवढ्याशा हृदयात तू जे काही सगळं यायची परवानगी देतो ना, that will shape your future. त्यातनं तुझ्या भविष्याला आकार आहे. कोण दिल में घुस रहा है. Out of the heart are the issues of life. हृदयातनं जीवनी प्रवाह वाढतात बेटा. And even small compromises, आणि छोटी छोटी रदबदल सुद्धा आपण जी करतो ना, चलता it है leads to bigger changes. मोठ्या बदलाकडे नेतं ते बेटा. क्या चलता है. And imagine Paul warning Demas. आणि कल्पना करा पॉलने देमासला सूचना तर दिली असेल. Surely he must have warned him. नक्कीच पॉलने देमासला वॉर्निंग तर दिलीच असेल की यहाँ संभाल के रे, तेरा पैर इधर स्लिप हो सकता है. I मत जा. know you are falling away. मला माहितीये तू थोडासा I भकायला know you are लागलाय. drifting away. मला माहितीये देमास माझ्या लक्षात येत आहे तू थोडा भकायला लागलाय बरं का. Demas must have said, तर देमास म्हणाला असेल, Paul, sir, don't worry. पॉल सर तुम्ही काळजी नका I'm करू, strong. मी स्ट्रॉंग आहे. हो Nothing का? is going to happen. काही होत नाही मला, काही होत नाही मला. I'm not attracted to the world. मी काही जगाकडे आकर्षित होत नाही. But if he had knelt down and said, Paul, please pray for me. पण त्याच्या ऐवजी गुडघे टेकून तो पॉलला म्हणाला असताना की पॉल सर माझ्यासाठी प्रार्थना करा. Yes, what you're saying is absolutely तुम्ही जे right. बोलताय ना पॉल सर, तुम्ही जे बोलताय ना ते Pray for बरोबर me. आहे. मी बघतोय थोडंसं आकर्षण जगिक मला व्हायला लागलंय. तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा ना Paul पॉल would सर. have prayed for him. पॉलने केली असती ना प्रार्थना. You know who trained John Mark? जॉन मार्कला कोणी प्रशिक्षण दिलं. Barnabas. बार्नबा. भरणबा. Credit should go to Barnabas. भरणबाला श्रेय गेलं पाहिजे. जॉन मार्कला जे प्रशिक्षण ही ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंगचं कारण होता भरणबा. After he left Paul, त्याने पॉलला सोडल्यावर Barnabas took him under his cover. बर्णबा गेला आणि त्याने खेचून त्याला स्वतःच्या आवरणाखाली घेतलं की किधर भाग रहा है. He बैठ must इधर. have twisted his ears. आणि त्याचे कान मुरगळले असतील. You know with whom you are working? अरे कुणाबरोबर काम करतोय काय कळतंय का. He is Paul. तो पॉल है, तो ग्रेट पॉल है. किसको छोड़ के जा रहा है, क्या कर रहा है. Come on, grow up. कम ऑन मोठा हो.
And he really grew up. आणि मार्क मोठा झाला. जॉन मार्क मोठा झाला. श्रेय बर्णमा गेला. इधर आ, भाग मत, इधर आ, किधर जा रहा है? Amen. असे लोकही लागतात. नाही तर काय सगळे सथाड पळून Because जायला in a तयार. few weeks later, Demas is gone. कारण की आणि काही आठवड्यानंतर हा मार्क जॉन गेलाच होता, मग देमासही गेला. Strong today, gone tomorrow. आज बलवान उद्या गेला. म्हणून पॉल म्हणतो ना, अरे सगळे सोडून गेले. Today, आज people share everything, पॉल माणसं सगळं शेअर करतात. even personal matters. अगदी पर्सनल गोष्टी सुद्धा माणसं आपसात शेअर करतात. And sometimes they post it before unbelievers. आणि कधी कधी अविश्वासू लोकांसमोर सगळं पोस्ट करतात. And small issues become public drama आणि मग काय होतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, उगीच पब्लिक ड्रामा बनतो. instead of quiet correction. म्हणजे शांतपणे चूक सुधारवून घ्यायच्या ऐवजी पोस्ट वगैरे फेसबुकला इन्स्टाला करायची काय गरज होती का? See, नाही, बरं, Paul status warned केलं about this पॉलने याविषयीनं सूचना दिली होती. when he said believers should not drag one another to court. जेव्हा पॉल म्हटला होता बिलियर लोकांनी एकमेकांना कोर्टात खेचायचं नाही, बायबल मध्ये लिहिलेलं आहे. That too before unbelievers, he said. आणि ते सुद्धा अविश्वासू लोकांच्या समोर लिहिलेलं आहे. So he said, no, he said, तो म्हणाला don't drag one another to court in the sight of unbelievers. एकमेकांना कोर्टात अविश्वासू लोकांच्या सहवासामध्ये खेचू नका. See, एकमेकांना कोर्टात खेचू नका अनबिलियर Yeah. लोकांच्या समोर. they are putting posts against one man of God, another man of God, and the unbelievers are reading it. कारण की हा या देवाच्या सेवकाविरुद्ध पोस्ट टाकतो, त्याच्या विरुद्ध पोस्ट टाकतो, सगळी दुनिया वाचते, कारण सगळी How will दुनिया they come to the Lord? कसं प्रभूकडे लोक येणार आहेत मला सांगा. अख्खी दुनिया सोशल मीडिया पे, अख्खी दुनिया ये सब पढ़ रही है. Paul says in 1 Corinthians 6:1, 1 करीन 6:1 मध्ये पॉल म्हणतो, if you have disputes, why take them before those who do not believe? अगदी बरोबर आहे. तुमच्यामध्ये कोणाचा जर दुसऱ्याशी काही वाद आहे तर कशाला तुम्ही तो धर्मिकांच्या पुढे फिर्याद नेण्यास कशाला जाताय? Some people don't solve problems. काही लोक समस्या सोडवत नाहीत, They broadcast them instead of handling them wisely. तर त्या समस्यांची जाहिरात करून बसतात. समस्या हाताळत नाहीत, समस्या सोडवत नाहीत. आली समस्या, डाल सोशल मीडिया पे. आया प्रॉब्लेम, डाल सोशल मीडिया पे. काय जरूरत आहे? What Paul wrote? पॉलने काय लिहिलंय? Demas अंडरलाईन. left me देमास मला सोडून गेला because he loved the world. कारण त्याचं जगावर प्रेम बसलं. Now he broke my heart. त्याने माझं He हृदय broke तोडलं. God's heart. पॉलने असं काही लिहिलंय का? नाही, देमासने माझं हृदय तोडलं. Don't have fellowship with him आणि ever. देमासने देवाचं हृदय Let तोडलं. no church accept him तो ever. देमास मला सोडून गेलाय. कोणी त्या देमासशी बोलू नका बरं का. कुठल्याही चर्चने आता देमासला मेंबर म्हणून घ्यायचं नाही. असं काही लिहिलंय का पॉलनी? काय लिहिलंय? फक्त काय लिहिलंय? त्याने जगावर प्रेम केले. समझने वालों को इशारा काफी है, बोलना क्यों है डिटेल में? So we really do not know all the details about Demas now because आता- Paul did not expose it. पॉलने आपल्याला सगळंच इथे एक्सपोज करून सांगितलेलं नाही, Isn't it? त्यामुळे आपल्याला अचूक रीतीने माहित नाही की देमासनं असं केलं काय की ज्याद्वारे तो पॉलला सोडून गेला. And maybe that is intentional आणि कदाचित मुद्दामून असेल, because God did not allow every private matters to become public कारण record. देवाने प्रत्येक प्रायव्हेट गोष्ट सोशल मीडियावर टाकायला केलेली नाहीये. सोशल मीडिया के दीवाने इतने भी मत बनो बेटा, कंट्रोल. If that social media lifts you up overnight without the anointing, it can pull you down also overnight. तो सोशल मीडिया तुला अभिषेकाशिवाय एका दिवसामध्ये मोठं बनवतोय, तो सोशल मीडिया एका रात्रीत तुला तोंडावर पाडेल. Many people have got their calling from the social media. अनेक लोकांचं कॉलिंगच अलीकडे सोशल मीडियातनं आलंय. काय बोलायचं? Yes. नाही, काय I सांगू? didn't get my calling from social media. मैं असल सूल का आदमी है, मेरे को सोशल मीडिया से कॉलिंग नहीं आई. मी असली शाळेतला माणूस आहे. का? याचाही झगडा करायचा असेल तर देवाशी करा. Not every mistake needs to be exposed to everyone. प्रत्येक चूक प्रत्येक माणसाला सांगायची गरज नाही. मालूम है क्या? मालूम है? अरे करना ही क्या, बंद कर बाबा. Especially to those who do not understand faith. आणि खास करून ज्या लोकांना प्रभूवरचा विश्वासच कळत नाही, त्यांना तू तुझी व्यथा काय सांगतो? त्यांना प्रभूवरचा विश्वासच काही माहित नाहीये और तू तेरी स्टोरी उनको बोल रहा है. Proverbs 11:12. नीति सूत्र 11वा अध्याय 12व वचन. A wise person keeps some things to himself. सुज्ञ माणूस काही गोष्टी स्वतःशीच ठेवतो. Amen. सुज्ञ माणूस काही गोष्टी स्वतःशीच ठेवतो, उगा राहतो, शांत राहतो. So wisdom knows
when to speak and when to stay quiet. तर जे ज्ञान असतं ना, त्या ज्ञानाला माहिती आहे कधी बोलायचं नाही, कधी शांत राहायचं, कधी बोलायचं. That's why I always tell you, म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतो बघा, it's not just the anointing, it's the wisdom of God. केवळ अभिषेक पॉवर अनॉइंटिंग नाही. थोडं देवाचं ज्ञान पाहिजे बेटा. मिनिस्ट्री चला रे, घर नाही. Because silence can save more relationships than speeches. कारण शांतपणे बसून अनेक नाती सांभाळली जातील, भाषण देऊन नाती सांभाळली जात नाही. डोंट ओपन दिस क्विकली, बी सायलेंट. नाती सांभाळली जातील. Demas was very close to Paul. देमास पॉलच्या फार जवळ होता. So maybe Paul knew more than anybody तर else. पॉलला आणि कोणापेक्षाही जास्त माहितीच असणार आहे की देमासची हिस्ट्री जॉग्राफी काय चालली आहे. But he chose to write only what was needed for teaching. पण पॉलने लोकांच्या शिक्षणासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच लिहिलं. काय की देमासने जगावर प्रेम केलं. And that keeps the focus on the lesson. आणि त्यातनं काय होतं, धड्यावरती लक्ष राहतं की धडा यातनं आपण काय शिकायचं आहे, बाकी कशावर लक्ष So जात the नाही. focus is not on gossip now. तर आता चर्चा, चुगल्या, बॅकबाईट, See, गॉसिप यावर you नाही. need to have meat and substance for gossip. पहा काय होतं, अशा चुगल्या करायला काहीतरी जड अन्न हातात असावं लागतं. मग चुगल्या सुरू होतात. मालूम क्या हो गया. See, so मालूम है Paul क्या did क्या हो गया. not do that. He just covered it all up. पॉलनी सगळं झाकलं. ते वाक्यच आणलं नाही त्यांनी. So that the focus will be on the lesson, not on the म्हणजे gossip. लक्ष धड्यावर असू दे, चुगल्यांवर नाही. That focus will not remain on shame. की लक्ष लज्जेवर नकोय. And it अपमान also झाला. reminds us आणि यातनं आपल्याला ही पण आठवण होते to handle matters with maturity. की गोष्टी जरा समंजसपणे आणि प्रौढतेनं हाताळा. Not like the world that handles it. आणि जग ज्या पद्धतीनं गोष्टी हाताळतं त्या रीतीनं तुम्ही गोष्टी हाताळू नका. प्रभूमध्ये तुम्ही समंजस आहे ना. We have the wisdom of God. आपल्यामध्ये देवाचं ज्ञान. किती वर्ष आपण प्रभूत आहे. The world has the wisdom of the world. आज जगामध्ये जगाचं ज्ञान आहे, आपल्यात प्रभूचं ज्ञान आहे. प्रभूचं. Are you understanding? कळतंय का मी काय म्हणतो. 1 Thessalonians 4:11. 1 थेसलनी 4:11. Make it your goal to live a quiet life and mind your own business. 1 थेसलनी 4था अध्याय आणि त्यातलं 11 वचन किती सुंदर बघा. आणि आम्ही तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे तुम्ही स्वस्थ राहण्याची व आपापलेच कामकाज करण्याची, आपल्या स्वतःच्या हातांनी काम करायची आवड धरा. स्वस्थ राहा, जरा शांत राहा. Don't involve yourself into somebody स्वस्थ else's राहा, affairs. शांत राहा आणि स्वतःची गुंतवणूक दुसऱ्यांच्या People would गोष्टीत. love to know more about Demas. लोकांना देमसाविषयी, पण लोकांचं कसं, लोकांना देमसाविषयी जास्त ऐकायला आवडणार नाही. पण देमासने ऍक्च्युअली काय केलं, जगावर प्रेम केलं, पण काय केलं जरा डिटेल सांगा ना. काय केलं, कुठलं पाप केलं, कोणत्या पार्टी में गया था, कोणत्या हॉटेल में दिखा. Not तुला काय every करायचं. story needs full detail. प्रत्येक कथेची सगळी डिटेल आपल्याला माहित असायची काही गरज नाहीये. Because कारण sometimes less detail keeps more peace. कधी कधी जरा कमी माहित असलं ना तर घरात शांती राहते. See? सांगू का म्हटलं की म्हणायचं नको सांगू. And so peace is better than winning arguments. तर हे वादीवाद जिंकण्यापेक्षा शांती परवडते. वाद घालून उगीच तू जिंकला का मी जिंकले, वादच घालायचे नाही. शांती People गोष्टी. were arguing during Paul's time why Paul did not reveal the whole detail. पॉलच्या वेळेमध्ये लोकांनी सुद्धा सगळा वादीवाद सुरू केला असेल की पॉलनी पण देमसाविषयी आपल्याला सगळं सांगितलंच नाही ना. नाही पण वो क्यों छोड़ के गया, फक्त एकच वाक्य I mean, he लिहिलं. असं just कसं. gave one point, there are 20 points. एकच पॉइंट पॉलनी सांगितला, पण माहिती का 20 पॉइंट आहेत, तो का सोडून गेला. Paul says that Demas loved this present world पॉल म्हणाला सध्याच्या जगावर देमसाने प्रेम केलं and left him आणि सोडलं त्याला. to go to Thessalonica. थेसलनिकाला जायला तो पॉलला सोडून गेला जगावर प्रेम करून. एवढंच लिहिलंय. Thessalonica, he just mentioned a city name, आणि गावाचं नाव, शहराचं नाव लिहिलं थेसलनिका. not the name of the sin. बाकी पापाचं नाव नाही लिहिलं. Are you getting me? कळतंय का. What was in Thessalonica that attracted him so much? We have to go to heaven and find out. आणि थेसलनिकामध्ये एवढं ते काय होतं की ज्या पायी देमास एवढा आकर्षित झाला. Which lady हेवन was में जाके there? ढूंढ लेंगे हम लोग. Which lady was there or which attraction attracted him? In heaven we will find त्या out. थेसलनिकामध्ये अशा त्या कोण मुली राहायच्या. ऐसी तो कौन औरत थेसलनिका में रहती थी कि इसके हाथ से ऐसा इतना बड़ा पाप हो गया. हेवन में जाके ढूंढेंगे, बहुत टाइम है. Because we don't know whether it was women or money or what. आपल्याला Nobody काही knows. माहित नाहीये की देमास कशात पडला एक्झॅक्टली, मुलींमध्ये, बायांमध्ये, पैशामध्ये का कशामध्ये. Paul just says he loved the world. पॉल फक्त एकच वाक्य लिहितो, त्याने जगावर प्रेम केलं. So at the most basic level,
तर अगदी सगळ्यात बेसिक मूळतः जी लेवल आहे we only know he went to Thessalonica. त्या लेवलवर आपल्याला एवढंच माहितीये की Now- देमास थेसलनिकाला गेला. Now some will start googling now to find out in the first century what Thessalonica had. काही लोक घरी जाऊन आज मला माहितीये काय करणार आहेत, गुगल करणार आहेत आणि पहिल्या शतकामध्ये थेसलनिका नगरात काय चालायचं हे फाइंड आउट करणार. एक ते लोकांना गप्प बसत नाही. Poor fellow is dead and gone. बिचारा मेला गेला अभी तो छोड़, मर के गया भी वो अभी तो जान छोड़. Now, Demas definitely left Paul आता physically. नक्की देमासनी पॉलला शरीर रूपाने सोडलंच I mean, he was no more standing along with Paul in the ministry. आणि देमास आता पॉल सोबत मिनिस्ट्रीमध्ये उभा नव्हताच. म्हणजे पॉलला जरी त्याचे दोन हात अतिशय प्रिय होते तरी नव्हता. I mean, that too he left when it was a hard time for आणि ते Paul. सुद्धा पॉलचे दिवस तेव्हा खराब चालले होते. पॉलचे दिवस जरा अवघड होते. तेव्हाच नेमका हा सोडून गेला. So now, did Demas leave the ministry? आता देमासनी त्याची मिनिस्ट्री सोडली का पॉल सोबत? Very likely yes. यस, त्याने मिनिस्ट्री सोडलीच असणार आहे पॉलची. Because कारण earlier we read that it is said he was a fellow worker with Paul. अगोदर आपण असं वाचलं की देमास पॉल सोबत सहसाथीदार आणि एक को वर्कर होता, सहकामगार होता. That means he was actively involved in the ministry work with याचा Paul. अर्थ पॉलच्या मिनिस्ट्रीतल्या कामामध्ये तो ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड होता, गुंतलेला होता. And so when Paul says he left because he loved the world, तर पॉल जेव्हा म्हणतो की त्याने जगावर प्रेम केलं आणि म्हणून देमास निघून गेला, it strongly suggests अगदी खंबीरपणे त्यातनं हाच सल्ला मिळतो that Demas chose a different path focused on comfort and normal life. की देमासने वेगळा मार्ग निवडला की जो अगदी साधारण आणि नॉर्मल जीवनावरती लक्ष केंद्रित करतो. Maybe he didn't leave Jesus. कदाचित त्याने येशूंना सोडलं नसेल, Maybe he just left the ministry. कदाचित देमासने मिनिस्ट्री सोडली नसेल, Maybe he just wanted to be a normal आणि Christian. कदाचित देमासला असं वाटलं असेल की हा सब झमेला नको, मला आपलं एक नॉर्मल राहायचं आहे बस. We don't know. माहित नाही अचूकपणे आपल्याला की देमासने असं काय केलं. Amen. आमेन. And Jesus said येशू म्हणाले in Luke 9:62, लूकचा 9वा अध्याय त्यातलं 62व वचन, no one who puts his hand on the plow looks back is fit for God's work. जो कोणी नांगराला हात लावतो आणि मागे बघतो तो देवाच्या कार्याला योग्य नाहीये. So when comfort becomes your plan, तर सौख्य जेव्हा तुझा प्लॅन आणि योजना बनते, your calling slowly becomes your past. त्यावेळेला तुझ्यावर असलेलं कॉलिंग आणि पाचारण तुझा भूतकाळ बनतं. कारण की आता तुला आराम आवडायला लागलाय. If you want your calling to be present, तुझी जर इच्छा असेल की तुझं कॉलिंग, तुझं पाचारण वर्तमान काळात असावं, along with your comfort, see that you live for God steadily every day in spite of all persecution. तर रोज तुझ्या आरामासकट तू Yes. रोज सातत्याने देवासोबत जगतोयस की नाही हे सुद्धा तपास. ते तुला तुझ्या पाचारणात ठेवेल की जरा छळ झाला तरी तो मी सोसायला तयार आहे अशी भूमिका ठेवली तर ते प्रभू तुला स्ट्रॉंग ठेवेल. Let not comfort become your plan. आरामाला, सौख्याला तुझी योजना करू नको. एवढंही काय, Otherwise your calling is past. नाही तर पाचारण भूतकाळ बनेल And suddenly everything else feels easier than staying faithful. आणि मग अचानक बाकीचं सगळं सोपं वाटायला लागतं आणि असं वाटतं की नकोच तो विश्वासूपणा, नकोच एवढी इमानदारी, काय मिळालं एवढं करून, मला नाही करायचं. So some people think that he left Jesus completely. तर काही लोकांना असं वाटतं की देमासने येशूंना पूर्णपणे सोडलं. But that part is not clearly stated in the Bible. पण ते काही आपल्याला क्लिअरली बायबलमध्ये सांगितलेलं नाहीये की जेव्हा पॉल म्हणाला देमास मला सोडून गेला, तेव्हा देमास नेमकं काय सोडून गेला? पॉलला सोडून गेला, मिनिस्ट्री सोडून गेला का पॉल आणि मिनिस्ट्री सकट येशूंनाही सोडून गेला? Because वी डोंट नो. it simply shows a shift of love in his heart. पण एवढं कळतं की त्याच्या हृदयामध्ये जे प्रेम होतं त्यात प्रेमात बदल आलाय. His love moved towards the world, त्याचं प्रेम आता जगात चाललंय which can also mean spiritual decline, आणि ज्याचा अर्थ असाही होऊ शकतो की आध्यात्मिक रीतीनं तो आता खाली खाली घसरायला लागला compromise, किंवा तो रद्दबदल करतो, or कॉम्प्रोमाइज fear करतो of persecution, किंवा त्याला छळांची भीती वाटते. त्याला असं वाटतं की छळ नको 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 or आपण नको, worse still falling away completely. किंवा असं वाटतं की नको एकदमच पडून जाणं. We don't know. माहित नाही म्हणजे एक्झॅक्टली काय देमासचं Because झालं. we are not told the final outcome. कारण आपल्याला शेवटचा आउटकम काही पॉलने सांगितलेला नाही. One thing we know, he never returned back. एक गोष्ट माहिती आहे की देमास काही परत आला नाही. Mark returned back. मार्क परत आला. So we can be sure about Mark. तर आपल्याला मार्कची अगदी खात्री असू शकते पण देमास परत आलेला नाहीये. ही वेंट वन्स, फॉर एव्हर ही वेंट.
Hebrews 3:12 says, इब्री करास 3:12 म्हणतं, be careful that your hearts are not pulled away from God. तुमची हृदय देवापासून बहकता कामा नयेत म्हणून सांभाळून राहा. इब्री करास 3:12 वचन. So a drifting heart does not send notifications. तर बहकणारं हृदय आपल्याला नोटिफिकेशन देऊन बहकत नसतं. That is the thing we need to understand. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे की हृदय बहकताना नोटिफिकेशन देत नाही की मैं बहक रहा हूं, मैं बहक रहा हूं. It just quietly changes directions like a GPS. ते शांतपणे दिशा बदलतं जीपीएस सारखी. That GPS you stop listening to now. ज्या जीपीएसचा आता तुम्ही ऐकायचंच बंद केलंय. Sometimes some people throw the stone and stop the GPS. कधी completely. कधी ना दगड फेकून लोक काय करतात, त्या जीपीएस ला बंद करून But if टाकतात. you throw stone at that GPS, अरे जीपीएस वर जर तू दगड मारली, that was the only thing that was showing you the right way. ती जीपीएसच तुला योग्य रस्ता दाखवत होतं. तू Breaking त्याला the GPS will not take you to heaven. त्या जीपीएस ला तू तोडून फोडून टाकलं तर ते तोडून फोडून तुला काही स्वर्गात जाता येणार आहे का? No, it will still take you to hell. तुला नरकातच नेणार आहे ते. So- जे तुला मार्गदर्शन करणारे आवाज आहेत, ते आवाजच तू असे घोटून बंद केले तर मग काय होणार आहे तुझं? Amen. So the safest and most balanced way to say it is this. मग सुरक्षित आणि संतुलित मार्ग एकच आहे हे म्हणण्याचा, That Demas left Paul. की देमासने पॉलला सोडलं. That means he left the ministry. याचा अर्थ त्याने मिनिस्ट्री सोडली And spiritually he drifted आणि आत्मिक रीतीनं तो भगला. because his love for the world became stronger. कारण त्याचं जगावरचं प्रेम जरा वाढलं आणि बलवान झालं. When your love for the world becomes stronger, your commitment to the Lord becomes weaker. जगावरचं प्रेम थोडं बळकट झालं की आपोआप इकडे प्रभूला केलेल्या कमिटमेंट अशक्तच होतात. Bible says बायबल the म्हणतं house of David waxed stronger and stronger, दाविदाचे घराणे बलवान आणि बलवान झाले. and the house of Saul waxed weaker and weaker. शौलाचे घराणे कमकुवत 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 झाले. And so we are not told how this story ended. आपल्याला हे नाही सांगितलेलं की ही कथा कशी संपली. And that silence itself is powerful आणि ती शांतताच एवढी सामर्थ्यवान आहे की सगळं समजतंय. because it leaves us with a warning. कारण की त्यातून आपल्याला एक सूचना मिळते. Because if he had returned back, I cannot warn you. कारण की तो जर परत आला असता तर मी तुम्हा लोकांना वॉर्निंग देऊ नसतो शकलो. Because he did not return back, I am warning you. देमास परत आला नाही म्हणून मी तुम्हा लोकांना वॉर्निंग देत आहे. I cannot talk about Mark and warn you. मी मार्क विषयी बोलून तुम्हाला वॉर्निंग देऊ शकत I नाही. can talk about Mark and encourage you. मार्क विषयी बोलून मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतो की मार्क गेला आणि मार्क परत आला. पण देमास विषयी बोलताना मी तुम्हाला वॉर्निंग देऊ शकतो कारण देमास जो गेला तो परत आलाच नाही. Amen. आमेन. When a story is not finished completely, एखादी कथा जेव्हा संपूर्ण नाही झालेली you want to know more about it. तेव्हा आपल्याला त्या कथेविषयी अजून जाणायला आवडतं कारण कथा अजून संपलेली नाही. 1 Corinthians 10:12 says, 1 करीन 10:12 वचन म्हणतं, so be careful, anyone who thinks they are standing strong should watch that they do not fall. वाह. 1 करीन 10 आणि त्यातलं 12 वचन काढा आणि वाचा. तुम्हाला कळेल पॉल काय म्हणतोय. म्हणून ज्याला असं वाटतंय की मी उभा आहे त्याने पडू नये म्हणून सांभाळा. Say. And so God did not finish Demas' story in the Bible, तर देवाने बायबल मधली देमासची जी कथा आहे ती संपवली नाही. maybe because he wants you to finish your story carefully. का? कारण कदाचित देवाची इच्छा असेल की तू तुझी कथा काळजीपूर्वक रीतीनं संपव. तुझी कथा तर तुझ्या हातात आहे ना, तू तुझी कथा काळजी घेऊन संपव. And so that's a very deep and important question. अतिशय महत्वाचा आणि खोल प्रश्न आहे हा. And the answer shows the wisdom of the Bible. आणि त्याचं जे उत्तर आहे ते बायबल मधलं ज्ञान दाखवतं. And that one statement एक विधान has aroused many Christians today. त्या एका विधानाने आज अनेक ख्रिश्चन लोक असे वर आले That they are saying, की ते म्हणतायत I don't want to follow Demas मला देमासच्या मागे जायचं नाहीये because I don't know his ending. कारण मला देमासचा अंत माहित नाही म्हणून मला देमास सारखं नाही I बनायचं. want to follow Mark मला मार्कचा अनुकरण करायचं because I know his ending. कारण मला मार्काचा अंत कळलाय. मार्क गेला पण परत आला. देमासनी काय केलं माहित नाहीये. मला देमासचं अनुकरण करायचं नाही. अशा भावना हे वाचून अनेक ख्रिश्चन लोकांमध्ये आणि बिलीवर लोकांमध्ये आलेल्या आहेत. And so God tells us only what we need to know, तर देव आपल्याला तेवढंच सांगतो जेवढं आपल्याला कळणं गरजेचं not आहे. everything that we want to know. बाकी जे सगळं आपल्याला कळायची इच्छा आहे, मला हे पण सांगा, मला ते पण सांगा, ते सगळं देव सांगत नाही. जेवढं गरजेचं आहे सांगेल. Deuteronomy 29:29. अनुवाद 29:29. The secret things belong to the Lord our God, गुप्त गोष्टी आपल्या देवाच्या मालकीच्या आहेत. त्या but the तशाच things revealed belong to us. गुप्त गोष्टी देवाच्या मालकीच्या आहेत. प्रगट झालेल्या गोष्टी आपल्या मालकीच्या आहेत. जे गुप्त आहे ते गुप्त ठेव. जे माहिती आहे ते माहीत करून घ्या आणि तसं चाल.
See, my God is so wonderful. माझा देव किती छान आहे बघा. He is not writing a gossip story. माझा देव काही ते चुगल्यांची कथा लिहित नाहीये. गॉसिप, बॅकबाइटिंग, चुगल्या नाही. See, because if Paul had revealed a little bit more about Demas, कारण पॉलने जर देमास विषयी अजून थोडं काही लिहिलं असतं ना, की तुम्हाला gossip सांगू would का, have spread all over the world, एवढ्या चुगल्या लागल्या असत्या फक्त तिथं नाही, and अख्ख्या nobody would जगात- have learned from him. अख्ख्या जगात चुगल्या सुरू झाल्या असत्या देमासच्या, आणि कोणी काही शिकून घेतलं नसतं. See, he is not writing a gossip story. तो इथे काही चुगल्यांची कथा लिहित नाहीये. He is writing a guide for our life. आपल्या आयुष्यासाठी तो गाईड लिहितोय. गाईड आणतो ना आपण वार्षिक परीक्षेच्या वेळेला, वो गाईड आहे. And the Bible always focuses on the message. आणि बायबल नेहमी जो उपदेश आहे, जो मेसेज आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला लावतो. बाकी का He छोडो. does not write the full biography of somebody. अख्खं आत्मचरित्र एखाद्याचं बायबल लिहून नाही देणार आहे, की त्यांनी काय 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 कुठे 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 केलं. नाही नाही नाही, ठळक गोष्टी. And so when it mentions something like Demas, तर देमासासारखं असं काही लिहिलं the goal is to give us a warning. तर ध्येय असं असतं त्याच्यामध्ये पॉल सारख्या माणसांचं, की सगळ्यांना त्यातनं एक वॉर्निंग यावी, की बी Not a वेअर. full story. पूर्ण कथा नाही सांगणार. Amen. Because कथा नाही. Romans 15:4 says, कारण की रोमकरास 15वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन काढा, वाचा. these things were written to teach us. या सर्व गोष्टी आपल्याला शिकवण मिळावी म्हणून लिहिलेल्या आहेत. Amen. लिहिल्या बघा, आपल्या शिक्षणाकरता लिहिलेल्या आहेत. रोमकरास 15वा अध्याय 4थं वचन. So sometimes less detail gives more impact. तर कधी कधी थोडासा कमी तपशील जरी मिळाला ना, तर त्याचा प्रभाव चांगला पडतो. Amen. आमेन. कमी माहिती. Like a short warning sign. जसं एक छोटीशी वॉर्निंगची जर साईन आहे, It just says danger ahead. की पुढे धोका आहे. Instead of a full lecture, full story, म्हणजे पूर्ण भाषण आणि प्रवचन द्यायच्याऐवजी की पुढे नेमका काय धोका आहे, फक्त लिहिलेलं आहे, पाटी आहे, पुढे धोका आहे. कधी कधी सुज्ञ माणसांना तेवढं पुरेसं असतं. what if it says नाही पुढे धोका आहे कारण की या पाण्यात ऐसे क्रोकोडाईल आहे आणि असेल पण नसेल पण, and all that you can imagine what will happen. समजा असा बोर्ड आहे तिथे की पुढे धोका आहे, आणि खाली धोक्याचा निबंध लिहिला की धोका नेमका काय आहे. पुढे पाणी आहे, पाण्यामध्ये मगर आहे किंवा नसेल सुद्धा, असली तर फाडून खाईल वगैरे वगैरे. नसेल तर तुम्ही वाचला, वा. and then what you say, मी वाचलोच मग. हा. See, instead of saying all that, असं सगळं न danger लिहिता ahead. पुढे धोका आहे. प्रोग्रेस प्लीज. तुम्ही पुढे धोका आहे ना, बॅकवर्ड प्रोग्रेस. So sometimes the Bible leaves some story open so we can reflect and examine our own lives. तर कधी कधी काही कथा बायबल आपल्याला उघड्या करून सांगतं, की आपल्या जीवनावरती आपण थोडंसं लक्ष पुरून आपल्या स्वतःच्या जीवनाचा अभ्यास करावा, की where do I exactly stand. See? And so when we read about Paul and Demas, तो पॉल आणि देमास विषयी वाचलं we know की आपल्याला कळतं that where we stand, I have to check it out. आपण कुठे उभे आहोत, आपण पण तपासायला पाहिजे. Amen. नाहीतर लोका शिकवी ईश्वरी ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. 2 Corinthians 13:5. 2 करीन 13:5. Test yourselves to see if you are in the faith. स्वतःला तपासा, तुम्ही विश्वासात आहात की नाही आहात. 2 करीन 13:5. स्वतःला तपासा, तुम्ही अजून विश्वासात आहात का सोडून दिलं सगळं. तुम्ही विश्वासात आहात की नाही याविषयी स्वतःची परीक्षा करा. 2 करीन 13वा अध्याय 5वं वचन. See? स्वतःची परीक्षा And we करा. come to know, आपल्याला कळतं oh, this person was full of passion. की हा व्यक्ती इतका आवेशाने भरलेला होता, Now he's talking only about the world. आता नुसतं जगाच्या गप्पा मारतो. कळूनच येतं की हा एवढा ऍक्च्युली एवढा आवेशी होता, आणि अलीकडे नुसत्या जगी गप्पा Oh, मारतो. before he used to speak about seeing Jesus of Nazareth movies, now he's talking about seeing Hindi movies. अगोदर तो बोलायचा आपण जीसस ऑफ नॅझरेथ पिक्चर बघूया ना, अलीकडे नुसते हिंदी पिक्चर बघायचे म्हणतो. चलो आज पिक्चर Oh, पिक्चर मराठी He was पिक्चर टाकूया. playing Jesus' songs, येशूंची गाणी लावत होता. and now he's playing all secular songs. आता सगळी जगातली गाणी लावतो, तिथनच ती भूत I येतात. mean, you come to know. तुम्हाला लगेच आमच्या सारख्यांना तर लगेचच कळतं Paul must have भूत said- नेमकी आली कुठून. Earlier you were full of passion. अगोदर Demas. तुम्ही एवढे आवेशाने भरला होता, तर काय झालं. What happened? काय झालं. Something is wrong. काहीतरी गडबडलं, काहीतरी चुकलेलं आहे. And sometimes even a person like Paul cannot stop people like Demas हो to ना. go आणि out. कधी कधी पॉल सारखी, द ग्रेट पॉल सारखी माणसं पण देमास सारख्यांना एक्झिट करण्यापासून थांबवू शकत नाही, जरी
त्यांचे हात एवढे महत्वाचे आहेत. ते शोले पिक्चर मधला डायलॉग मला फार आवडते रे, तेरे दो हात मुझे दे दे ठाकुर. And so, पण कभी कभी नाही होता. 1 Timothy 4:16 says, 1 तिमोथी 4:16, watch your life and your teaching closely. तुझं जीवन आणि तुझी शिकवण थोडी जवळून पहा. तुझं जीवन आणि तुझी शिकवण थोडी जवळून पहा. Because comfort is not always calling. कारण सौख्य आणि आराम म्हणजे कॉलिंग नसतं रे ते. And easy is not always right मला also. ना अलीकडे आता सगळं सोपं झालंय. सगळं सोपं म्हणजे बरोबर आहे असं काही सांगत नाही. Amen. सगळं सोपं थोड्या ठेचा लागू दे I की. mean, if you are not persecuted at all, आणि अजिबातच जर तुमचा छळ झाला नाही find out whether you are a Christian. तर पहिलं तपासा ख्रिश्चन पण आहात का, येशूंचा स्वीकार केलाय का तपासा. तर कुछ भी प्रॉब्लेम प्रभू है तो कैसे नहीं Praise the होता? Lord. I have faith. I have never faced मी persecution. कधीही छळांना तोंड दिलं नाहीये. No, Praise that is not faith. Whether you are really walking in faith, that is the question. त्याला विश्वास म्हणत नाही. तू विश्वासात खरोखर चालतोय का तो प्रश्न उठेल मग, की तुला काहीच छळ कसे होत नाहीत. प्रभू चालणं म्हणजे थोडंफार कुठेतरी छळ होतात. Come back before your heart takes you too far. तुझं हृदय तुला फार लांब घेऊन जायच्या अगोदर परत ये Say, परत ये बाबा, परत ये. मेंढवाड्यात परत ये, नावेत परत ये. are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? किती जीव तोडून पास्टर शिकवतात ना, कि कोई भी इधर जो है ना वैसा निकल ना जाए. कोणी हरवायला कामा नये, कोणी हरवू नये. सगळ्यांनी प्रभूत खंबीर राहा. ये पॉल जैसे सिखा रहा था ऐसे ही हो रहा है. ये पॉल आणि लूक बसले होते. पॉल लूकला सांगतोय की अरे लूक तो गेला रे, असा कसा गेला रे बाबा. So we see Mark. मार्क, It was not falling of his heart. त्याचं हृदय पडलं नाही, It is the falling of his flesh. त्याचा देह दगाबाज पडला. Demas, you can Demas. see the falling of the heart. देमासचं हृदयच पडलं. हृदय पडणं आणि देह पडणं फरक आहे. See, Mark returned मार्क परत आला because कारण he was afraid of the stones. त्याला दगडांची भीती होती And he just needed God's assurance and strength. आणि त्याला केवळ देवाकडनं एक खात्री आणि ताकद हवी होती बास. But a person who is attracted by the world, पण ज्या माणसाचं जगाकडचं आकर्षण इतकं स्ट्रॉंग आहे, it's very hard for him to come back. त्यांनी परत येणं अवघड होतं. कारण त्यांनी हृदयच त्याचं तिथं पाडलेलं आहे. Are you getting me, people? कळताय का मी काय म्हणतोय? Some people काही are लोक afraid. काही लोक घाबरतात. God will strengthen you. Don't worry. देव तुम्हाला ताकद देईल, तुम्ही अशी काळजी करू नका. देव आहे तो, अख्खी दुनिया संभाल रहा है. टाइम आने पर तेरे को नहीं संभालेगा. देवाला एवढं छोटं करून नको ठेवू, फार मोठा आहे तो. And so don't worry. काळजी नको करू. It can be fear. भीती असेल, He was little bit fed up. He was tired. थोडं कंटाळला असेल, थोडा दमला असेल, की आय एम फेड अप नाउ, आय एम फ्रस्ट्रेटेड नाउ, मला आता कंटाळा आलाय, आय एम नॉट गोइंग टू डू इट एनी. मी नाही करणार आहे, I will not do it. मी नाही करणार. But you will come back पण परत येणार. because God will strengthen you to कारण come देव back. तुला ताकद देत राहील, मग तू परत येणार. असं थोडंफार असं अंगात आले की परत ते See, निघून like Mark was saying, I love Paul. जसं मार्क म्हणाला की माझं पॉलवर प्रेम I आहे. love his ministry. पॉलच्या मिनिस्ट्रीवर माझं प्रेम आहे, पॉलवर माझं प्रेम आहे. किती केलं तरी नाही होत असं रात्रीचे पॉल सर दिसतात. तेच ना, I love Jesus. माझं येशूंवर But प्रेम I'm आहे, scared. पण मला भीती वाटते. But Demas is laughing and saying, पण देमास हसतो आणि म्हणतो I love the world. माझं जगावर प्रेम बसलंय, मला जग आवडायला लागलंय. I don't like Paul now. मला पॉल नाही आवडत आता. आय डोंट लाईक पॉल I don't like the ministry. मला नाही मिनिस्ट्री आवडत आता, मला पॉल पण आवडत नाही. छी, हो का? And that's why Demas went away, but Mark came म्हणून back. देमास गेला तो गेलाच, पण मार्क जाऊन परत आला. So Paul says, Mark, you have come back. I'm happy for you. तर पॉल म्हणाला की मार्क तू परत आलास, मी आनंदी आहे. See? आय एम सो हॅपी. So Mark did not leave because he loved the world. तर मार्कचं जगावर प्रेम बसलं म्हणून तो सोडून गेला नव्हता. He left because of pressure. तर त्याच्यावर दबाव आला, थोडं प्रेशर, बहुत प्रेशर, म्हणून तो सोडून गेला थोड्या वेळ. टाइम, He left because of fear. थोडं भीती वाटली त्याला, प्रेशर आलं म्हणून टाइम प्लीज म्हणून गेला. A person who leaves because of persecution जो छळांपायी जातो ना or fear, किंवा भीतीपायी जातो, he can come back. तो परत येऊ शकतो He can grow strong आणि परत वाढू शकतो and he बलवान. can continue the journey. आणि प्रवास परत तो सुरू ठेवू शकतो. But a person who loves the world, पण ज्याचं जगावरच प्रेम बसलं it's very hard for him to come back त्याला परत येणं अवघड होतं. because कारण- the heart has shifted its direction. त्याच्या हृदयाची दिशाच आता बदलली आहे.
Amen. आमेन. आमेन. Because those who live in this world will face persecution. कारण जे या जगात जगतात त्यांचा छळ तर होणारच आहे. प्रभूने आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. And fear may push you for a moment, आणि ती भीती कदाचित एका क्षण तुला ढकले. but love for the world पण जगावर जर प्रेम बसलं असं can pull you away for a lifetime. तर तू आयुष्यभरासाठी गेलास. मग तर गेला. And- फायनल गुड बाय हो And गया. that is much bigger danger. आणि तो धोका मोठा आहे. Amen. आमेन. बाय बाय तर Like ठीक आहे. Final Abraham goodbye. also told lies जसं अब्राम पण खोटं बोलला ना. because he was afraid of the king. कारण तो राजाला घाबरला तर खोटं बोलला. So to protect himself, स्वतःला सुरक्षित ठेवायला. he told his wife also to tell a lie. आणि त्याने बायकोलाही सांगितलं तू पण खोटं बोल. So even great people तर महान माणसं सुद्धा of mighty faith, अगदी महान विश्वासाची महान माणसं they had moments of weakness, काही क्षण त्यांच्या आयुष्यात पण असे आले की जिथे ते अशक्त पडले. but they did not stay there forever. पण कायमच त्यांनी तिथे मुक्काम ठोकला नाही. God still worked with them. देवाने तरी त्यांच्या जीवनात कार्य केलं. God brought them forward देवाने त्यांना पुढे आणलं. because the Lord is full of mercy and कारण की kindness. देव दयेनं भरलेला आहे. देव करुणेनं भरलेला आहे. So God can work in your fear, तर देव तुझ्या भीतीत काम करू शकतो. but He cannot work with a heart that keeps choosing the world पण जे more than हृदय Him. पण जे हृदय देवापेक्षा जास्त जगालाच निवडतं त्या हृदयात देव काम करू शकत So नाही. fear is an emotion. तर भीती एक भावना आहे. An emotion can be changed when strength is supplied. आणि ताकद मिळाली तर ती भावना बदलू शकते. आणि ती भावना बदलेल की मला देवाने ताकद दिली आणि माहितीये काय झालं माझ्यातली भीतीच गेली. असं होऊ शकतं. Yes. पण ज्याचं प्रेमच जगावर बसलेलं आहे त्याला बदलणं मुश्किल होतं. And so when Mark saw that Paul and Barnabas are still carrying on with the ministry, तर मार्कनी जेव्हा पाहिलं की पॉल आणि बर्नबा अजूनही सेवेच्या कार्यात आहेत, he came back मार्क परत आला. because he loved God, he loved Paul, he And- loved the ministry. टू बिगिन विथ मार्कचं देवावर प्रेम होतं, पॉलवर प्रेम होतं, मिनिस्ट्रीवर प्रेम होतं. Demas did not leave because he was scared of the ministry. आणि देमास मिनिस्ट्रीला घाबरायचा म्हणून सोडून गेला असं नाही. He was drawn by the world. तो जगाकडे इतका आकर्षित झाला की तो परत आलाच नाही. When you tell lie, your conscience can correct you. तू खोटं बोलला की तुझा सद्विवेक भाव तुझी चूक तुला सांगतो ना की हे But गडबड आहे. when you leave because you love the world, पण जगावर तुझं प्रेम बसलं म्हणून जर तू सोडलं your conscience becomes quiet तर सद्विवेक भाव पण गार पडतो रे. because डोकं your कसं? heart is there. कारण तुझं हृदय जगात आहे. Where the treasure is, there your heart is. जिथे तुझी धनसंपत्ती तिथे तुझं हृदय असणार आहे. मग टोचत नाही. And then you start justifying your choices also. आणि मग तुझी निवड केली आहे त्याच्याविषयी नाही करंट द्यायला लागतो. नाही पण असं आहे ना म्हणून मी केलं ना त्यात मी कुठे चुकीचं आहे. And मी then- जगाला निवडलं तर कुठे चुकीचं आहे. And then you have no conscience. आणि मग तुझा सद्विवेक भाव मरतो. कुठ टोचताही नाही इधर. You talk to yourself तू स्वतःशी बोलला and you say, I am finally free. I can enjoy life आणि now. म्हणायला लागला आता मी फ्री झालो बाबा सुटलो रे बाबा सुटलो रे. आता Mark मला was माझी- not saying, now I am enjoying life. आता मला एकट्याची मजा करता येणार आहे. मार्क असं नाही म्हणाला की आता मला मजा करता No. येते. नाही. He was still burdened in his heart. मार्कला तो सोडून गेला होता तरी सुद्धा हृदयात ओझं होतं. He still loved Paul. तरी पॉलवर त्याचं प्रेम होतं. He loved the ministry. मिनिस्ट्रीवर त्याचं प्रेम He होतं. loved Jesus. येशूंवर त्याचं प्रेम होतं. But he wanted to mature now. पण त्याला थोडं समंजस बनायची गरज होती की थोड़ा इतना मच्योर नहीं था इसलिए थोड़ा गया बट आएगा आ सकता है वापस. Say, if you are scared and that's why you left Paul, you will have a return. तुम्ही घाबरलात म्हणून पॉलला सोडून गेलात तर तुम्ही परत येऊ शकता. But if you think that the world is everything now, पण जर तू असा विचार करायला लागला की आता जगच माझं सर्वस्व आहे nobody can change you. तर तुला कोणी नाही बदलू शकत. So be far away from the love of the world. म्हणून जगाच्या प्रेमापासून लांब राहा. फार लांब राहा. खूप लांब राहा. वो स्लो पॉइजन है. एक दिन मार डालेगा तुझे. जग नको आपल्याला. छोड़ दिया दुनिया छोड़ दी ना बस छोड़ दी कायम की छोड़ दी. See, this world was ours. हे जग आपलं होतं. Now it is not. आता ते नाही आपलं. Now it is not. आता हे जग आपलं नाहीये. एकेकाळी जग आपलं होतं. आता नाहीये. And there are many people around us who force us to believe that this land is not yours. आणि अनेक लोक आपल्या अवतीभोवती असतात जे आपल्याला असा विश्वास ठेवायची बळजबरी करतात की हा प्रांत तुझा नाहीये. Don't This- fight for it. भांडू नकोस. Don't fight against them. त्यांच्या विरोधात भांडू नकोस. The day you accepted Jesus, ज्या दिवशी तू येशूंना स्वीकारलेस you have a transfer of your location. तुझा परिसर बदललेला आहे. Heaven is yours. स्वर्ग तुझं झालंय.
You cannot have heaven and earth. स्वर्ग आणि पृथ्वी दोन्ही मिळणार नाहीये. Either you have heaven or earth. एक तर स्वर्ग मिळेल नाही तर पृथ्वी मिळेल. And after you are born again, आणि तुझा नवीन जन्म झाल्यावर only heaven is really yours. फक्त स्वर्गच तुझ्या खऱ्या खुऱ्या मालकीचा आहे. नवीन जन्म झाल्यानंतर फक्त स्वर्गच आपलं आहे. You can enter there boldly. आणि तुम्ही धाडसाने त्या स्वर्गात प्रवेश करू शकता. But on this earth, पण या पृथ्वीवर now you have to tread like a foreigner. आता तुम्हाला एखाद्या परदेशी माणसासारखं चालावं लागेल. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम. Come, let us worship the Lord. प्रभूची आराधना करू चला. I have decided Yes. to follow Jesus. Amen. I have decided To follow him. To follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back. Yes. No turning back. No turning back. No turning back. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back. No turning back. हालेलुया. No turning back. No turning back. The world behind me, the cross before me. Amen. The world behind me, the cross before me. The world behind me, the cross before me. No turning back, no turning back, no turning back, no turning back. I have decided Oh, to hallelujah. follow Jesus. Amen. I have decided Amen. to follow Jesus. Oh, I have decided. Decided to follow Jesus. Amen. No turning back. Though none go with me, I will still follow. Though none go with me, Still I will follow. Though none go with me, still I will follow. Though none go with me, still I will follow. No turning back. Yes. No turning back. No turning back. No turning Hallelujah. back. Hallelujah. Though none go with me, Amen. still I will follow. Yes. Though none go with me, still I will follow. Though none go with me, still I will follow. No turning back, no turning back. Thank you, Jesus. No turning back, no turning back. Thank you, Jesus. There is an anointing in this place. अभिषेक आहे या जागेमध्ये बरं का. अभिषेक आलेला आहे या जागेत. Some of you are gripped by the spirit of the world, तुमच्यातल्या काही लोकांना जगाचा आत्मा लागलेला आहे and it is pulling you. आणि तो आत्मा तुला खेचतोय. You don't realize it. तुला समजत नाहीये. Some of you are halfway. तुमच्यातले काही जण अर्ध्यापर्यंत गेलेले You आहेत. don't realize it. तुम्हाला समजत नाहीये पण तुम्ही अर्ध्यापर्यंत गेलाय. When people like Mark, मार्क सारखी माणसं when they go in the world, जेव्हा जगात जातात immediately you come to know. लगेच समजतं. Because कारण their talk will still be, I love Paul, I love Jesus, I love the ministry. जगात जाऊन सुद्धा मार्क सारखी माणसं माझं पॉलवर प्रेम आहे, माझं मिनिस्ट्रीवर प्रेम आहे, देवाचं कार्य, देव मला आवडतो असं सगळं बोलतात. They are the people who will still stick on to Barnabas. आणि मार्क सारखी माणसं जगात थोडंफार जाऊन सुद्धा बर्णबा सारख्या लोकांना सोडत नाही. They are still around, असतात अवतीभोवती, praying, waiting when Paul will call me back. प्रार्थना करत असतात की पॉलनी मला एकदा परत हाक मारली तर मी जाणार. But a person like Demas who loves the world, पण देमास सारखी माणसं ज्यांचं जगावर प्रेमच बसलंय they stop talking about Jesus. ते येशूंविषयी बोलायचंच बंद करतात. They don't talk about Jesus anymore. You don't even realize whether they were a believer or not. आणि मग कळत पण नाही त्या लोकांना बघून की हे बिलीवर होते का हे बिलीवर नव्हतेच. I have got many faces before me now. अनेक चेहरे माझ्या समोर आता आहेत.
who are walking the footsteps of Demas. जे देमासच्या पावलावर पाऊल टाकून चालतायत. They no more talk about Jesus. येशूंविषयी ते बोलतच नाहीत आता. They no more talk about me or the ministry or kingdom of God. मिनिस्ट्री विषयी बोलत नाहीत, देवाच्या राज्याविषयी बोलत नाहीत. They are struggling in the world now, जगात गेलेले आहेत, संघर्ष करतायत, डोकं फोडतायत. fighting like the world now. जगातली लोक भांडणं करतात, तसली भांडणं करतायत. They want to share on this earth now. त्यांना या पृथ्वीवरती सगळं हवंय And it's coming the hard way. आणि अवघड रीतीनं त्यांना सगळं मिळतंय. The way of the transgressor is hard. पाप्यांचा मार्ग अवघड आहे, लिहिलेला आहे, वचनात लिहिलंय. And that's why म्हणून the love of the world is very dangerous. जगाचं प्रेम मी जे म्हणतो ना, ते खूप धोकादायक आहे. A Mark will return back out of fear, out of other small reasons. मार्क भीतीपायी का म्हणा किंवा आणि कुठल्या गोष्टीपायी का म्हणा, मार्क परत येतो. Because कारण two love cannot stay in your heart. तुझ्या हृदयामध्ये दोन प्रेमांची जागा नाहीये. तुझ्या Either हृदयात you will have the love of God or the love of the world. तुझ्या हृदयामध्ये एक तर देवाचं प्रेम राहील, नाही तर जगाचं प्रेम राहील. दोन्ही प्रेम तुझ्या हृदयात राहू शकत नाहीत. Today the Lord wants to heal many of you. आज ना प्रभूला तुमच्यात अनेक लोकांना आरोग्य द्यायचंय. He wants to heal your heart. हृदयांना आरोग्य द्यायचंय देवाला. He हृदय wants to बंबाळ heal your bodies. तुमच्या शरीरांना आरोग्य द्यायचंय देवाला. He wants to get you back to himself. आणि देवाला तुला देवाकडे परत आणायचंय. And he will change your destiny this morning. आणि आज या सकाळी देव तुझ्या आयुष्याची दिशा बदलेल. If you come up in front, I will pray for पुढे you. आलात तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. If you feel that the love of the world has really gripped your जर heart, तुम्हाला असं वाटत असेल की जगातलं प्रेम माझ्या हृदयाला असं पकडून ठेवतंय, that somewhere you have a little bit of a Demas in you, की कुठेतरी थोडासा देमास तुझ्यामध्ये आलेला आहे, this morning is the best morning for you. आजची सकाळ तुझ्यासाठी बेस्ट सकाळ आहे. नको ते जग बेटा, नको ते जग. And you think so Demas was happy in the world? आणि तुम्हाला असं वाटतं देमास जगात आनंदी असेल? Do you think that Demas found life in Thessalonica? तुम्हाला असं वाटतं देमासला थेसलोनिकामध्ये जीवन मिळालं असेल? No. नाही. You cannot find life in Thessalonica. You can find life only in Jesus. थेसलोनिकात जीवन नाही सापडत बेटा, जीवन फक्त येशूतच सापडतं राजा. The comfort life that you talk is not real comfort. ज्या आरामाच्या जीवनाविषयी तू बोलतोयस तो आराम हराम आहे, तो आराम नाही आहे. Jesus said, I will give you all these things of the world, father, mother, things, and with persecution. येशू काय म्हणाले? या जगातलं मी तुला सर्व देईन, आई देईन, बाप देईन, भाऊ देईन, बहीण देईन आणि छळ पण देईन. You want only comfort? तुला फक्त आराम आणि सौख्य पाहिजे. These things will not come to you through me. माझ्याकडनं या गोष्टी मिळणार नाहीत मग तुला. Then you have to struggle to have your father, mother, wife, children, and the things of the मग world. तुला संघर्ष करावा लागेल, आई, बाप, बायको, भाऊ, बहीण सगळं मिळवायला. But seek first the kingdom of God and his पण righteousness. प्रथम देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोध. Everything will be added to बाकी you. सगळ्या गोष्टींची भर तुझ्या आयुष्यात पडेल, सगळं मिळेल, सगळं मिळतं. Amen. I'm going to pray for मी you. प्रार्थना करीन तुमच्यासाठी. Okay? ठीक आहे? I don't want the spirit of the world to grip you. कारण माझी इच्छा नाही की या जगाचा आत्मा तुम्हाला लागावा आणि तुम्ही जावं ते कायमचंच जावं. Yes? नको. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Some of your healings are not coming because the spirit of the world has really taken charge of तुमच्यातले your काही life. लोक बरेच होत नाहीयेत, तुम्हाला आरोग्यच मिळत नाहीये. का? कारण जगाचा आत्मा तुझ्यात एवढा घुसलाय, ते आरोग्य कसं मिळेल? Some of the blessings that are not released in your life is because the spirit of the world has gripped you. काही आशीर्वाद तुझ्या जीवनावर येत नाहीयेत. का? कारण की जगाचा आत्मा तुझ्यात एवढा घुसला, आशीर्वाद येणार कसे? How will the blessings will be released in your life? कसा आशीर्वाद तुझ्या जीवनावर मोकळा केला जाईल जेव्हा जगाचा आत्मा तुझ्यात एवढा घुसलाय? The devil is pulling you. सैतान तुला एवढं खेचतोय. Amen. आमेन. Are you ready?
तयार आहे? Shall I pray? प्रार्थना करू. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय I बापा, pray for my people या here. माझ्या सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करतो. Lord, प्रभू, none of them want to become a Demas. त्यांच्यातल्या कुणालाही देमास बनायचं The नाहीये. spirit of the world is pulling them. जगातला आत्मा त्यांना खेचतोय. Every devil, सगळा सैतान every spirit of the world, आणि सगळा जगातला आत्मा I command you मी आज्ञा करतो. in the name of Jesus. येशूच्या नामात Leave in Jesus' सोड. name. सोड या Leave लोकांना in Jesus' येशूच्या name. नावात. सोड या लोकांना Leave येशूच्या in नावात. Jesus' name. सोड या लोकांना Leave येशूच्या in नावात. Jesus' name. सोड Leave येशूच्या in नावात. Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात. Let the spirit of the world leave them in तो Jesus' name. जगाचा आत्मा येशूच्या नावात त्यांना सोडून जाऊ दे. Every power सर्व सामर्थ्य that is holding them, जे त्यांना मागे खेचतंय, I break those मी powers in Jesus' तोडतो ती name. सगळी शक्ती येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Come back to God. देवाकडे परत या. Come back to God. देवाकडे परत या. Be humble and come back to God like नम्र Mark. हो, नम्र हो आणि देवाकडे परत ये. Be like Mark and come back. मार सारखा बन आणि परत ये. Be like the prodigal son and come back. उदया मुलासारखा हो आणि परत ये. Everybody makes mistakes, सगळ्यांकडनं चुका होतात, कोणाकडनं होत नाहीत. but the heart should be only sold out to God. पण हृदय फक्त देवाला विकलेलं पाहिजे. Father, I pray देव बाप्पा, मी प्रार्थना as करतो, they're returning back to you जसं आज हे लोक तुझ्याकडे परत येत आहेत, with their whole heart, संपूर्ण हृदयाने, with all their mind and their soul and their मनाने, spirit, जीवाने, आत्म्याने तुझ्याकडे परत येत आहेत. I pray, मी प्रार्थना करतो, return back all that they have lost in Jesus' name. त्यांचं सगळं जे हरवलंय ते येशूंच्या नावात त्यांना परत दे. Let healing come back to them in Jesus' आरोग्य name. त्यांच्याकडे परत येऊ दे येशूंच्या नावात. Those who are sick now, जे लोक आता आजारी I'm आहेत, praying for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, आणि रोगराई, I command मी you, आज्ञा करतो in the name of Jesus, येशूच्या नावात leave, सोड या लोकांना. leave your sickness in Leave Jesus' name. them, get out. Leave your Leave. sickness in Jesus' name. सोड सगळे आजार येशूंच्या नावात जाऊ देत. In Jesus' name. येशूंच्या In Jesus' नावात, name. येशूंच्या In Jesus' नावात, name. येशूंच्या In Jesus' नावात, name, leave. येशूंच्या नावात, In Jesus' name, leave. येशूंच्या नावात सोड. Every body pain, अंगवेदना, every sickness, आजार, leave their bodies in Jesus. रोगराई, सोड त्यांचं शरीर येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, they are drawing close to you. प्रभू ते तुझ्या जवळ येत आहेत. Now you draw close to them आता तू त्यांच्या जवळ ये and heal them, आणि Lord. त्यांना आरोग्य देऊन And टाक. bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे. Release your blessing in their तुझे lives in Jesus' आशीर्वाद name. त्यांच्या जीवनावर मोकळे कर येशूंच्या नावात. A breakthrough is coming एक now. नवीन सुरुवात तुमच्या A जीवनात आता breakthrough आहे. is coming. एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आता In your आहे. humility, there is breakthrough. तुझ्या नम्रतेमध्ये सुद्धा एक नवीन In सुरुवात your आहे. returning, there is breakthrough. तुझ्या परत येण्यात पण एक नवीन सुरुवात In your आहे. returning, there is peace. तुझ्या परत येण्यात शांती आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात Take control of your time. तुझ्या वेळेचं नियंत्रण घे. Take control of your time. तुझ्या वेळेचा ताबा घे. Let not time control you. वेळेनं तुझ्या नियंत्रण करू नये. You be the master of your time. तू तुझ्या वेळेचा धनी बन. You be टाइम the- पास नको करू. You be the master of your तू situation. तुझ्या परिस्थितीचा धनी बन. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Say, devil, म्हणा सैताना, you cannot hold me. तू नाही मला धरू शकत. The spirit of the world cannot hold me. जगातला आत्मा मला धरू नाही शकत. In म्हणा the name of Jesus. म्हणा येशूंच्या नावात, सैताना तू मला धरू नाही शकत. जगातला आत्मा मला धरू नाही शकत. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये I will not be a Demas in Jesus' मी name. देमास बनणार नाहीये. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात मी देमास बनणार नाही. I will continue in the fellowship. मी सहभागितेत राहणार आहे. I will continue with Paul. मी पॉल सोबत राहणार आहे. I will continue in the ministry. मी मिनिस्ट्रीत राहणार आहे. I will continue in the work of God. मी देवाच्या कार्यात राहणार आहे. And my love will increase माझं प्रेम वाढणार आहे. for Jesus, येशूंवरचं for प्रेम, the people of God. देवाच्या लोकांवरचं माझं प्रेम वाढणार आहे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. In धन्यवाद. Jesus' name I येशूंच्या pray. नावात मी मागतो. Amen and amen and Amen. amen. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. Amen and amen. आमेन आमेन. I'm telling you, मी सांगतो ना, many of you will experience the healing. तुमच्यातल्या अनेकांना आरोग्याचा अनुभव येईल. Many of you will experience the release of blessings. अनेकांना आशीर्वाद मोकळे झालेले जाणवतील. Yes, and you will testify आणि about it. तुम्ही स्वतः येऊन साक्ष सांगाल Amen. की मला लागलेलं जग गेलेलं आहे. God bless you. देवाला धन्यवाद. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. आपापल्या जागेवर सर्वजण जाऊन बसा. आज प्रभू भोजन सुद्धा आपल्याकडे आहे. तर सगळ्यांना निवेदन आहे की आपापल्या जागेवर सगळ्यांनी जाऊन खाली बसावे. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र आपल्यामध्ये फिरणार आहे. इट्स ऑफरिंग टाइम.
आणि त्यानंतर प्रभुभोजन आहे. फर्स्ट ऑफरिंग टाइम अँड देन ब्रेकिंग ऑफ ब्रेड. प्रभु तुझे तोडेगा बेटा, लेकिन बनाएगा भी. तुम्ही नक्की हे लक्षात ठेवा. तो तोडेल पण तो बनवेल. म्हणतात, बिशप म्हणतात, सैतान नुसतं तोडतो, बनवत नाही. पण प्रभु तोडतो आणि बनवतो. फादर का गाना है ना, मारता और प्यार करता, वो प्रभु है. आंधी आने दो, आने दो तूफान, आंधी आने दो, आने दो तूफान. वो नैया क्या डूबेगी जिसमें है यीशु महान. हालेलुया, आमेन, आमेन, हालेलुया. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं, चलते जाना. यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना. संसार के अंत तक वो तेरे साथ है. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं, चलते जाना. यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना. संसार के अंत तक वो तेरे साथ है. आने दो, आने दो तूफान. आने दो, आने दो तूफान. वो नैया क्या डूबेगी जिसमें है यीशु महान. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं, चलते जाना. यीशु तेरे साथ है, ये तो विश्वास करना. संसार के अंत तक वो तेरे साथ है. दुख से भरी है ये जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं. दुख से भरी है ये जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं. दुख दूर हो जाएंगे तेरे अगर तू यीशु के साथ है. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं, चलते जाना. यीशु तेरे साथ है, ये तो विश्वास करना. संसार के अंत तक वो तेरे
trust, Lord. I know you are with me, Lord. And we promise to follow you, Jesus. We promise to walk after you, Jesus. संसार के अंत तक वो तेरे साथ है। अब्बा है पिता, तुझको गाऊंगा जीवन भर तुझे ऊंचा उठाऊंगा। अब्बा है पिता, तुझको गाऊंगा जीवन
उठाऊंगा. Father, I thank you and praise you for all these elements, Lord. देवप्पा या सर्व घटकांसाठी मी तुझे आभार मानून तुझी स्तुती करतो. Today आज we are observing the breaking of bread, Lord. प्रभू भोजनाचा विधी आम्ही पाळत आहोत. You have said it. तू बोललायस, Do this in remembrance of माझ्या me. आठवणीत माझ्या स्मरणार्थ हे करा. And so, Lord, म्हणून प्रभू we are doing it in remembrance of you. तुझी आठवण करून करून आम्ही हे करतोय. We are always placing the cross before आणि us. नेहमी वधस्तंभच आमच्या समोर ठेवून म्हणतोय की वधस्तंभ आमचे भूषण आहे. We always place the blood before आणि us. नेहमी तुझं रक्त आमच्या समोर ठेवून आम्ही चालतोय. We always place your death before नेहमी us. तुझा मृत्यू घेऊन फिरतोय, मृत्यू समोर ठेवतोय. And what all it achieved for us. आणि या सगळ्यात आमच्यासाठी तू जे साध्य केलंयस ते सगळं समोर ठेवून आम्ही We चालतोय. keep it before our memory. हे सगळं आमच्या स्मरणात ठेवून आम्ही चालतोय. येशू कोण, येशू काय, त्याचं रक्त काय, तो मेला कसा, हा वधस्तंभ काय, तुझ्या स्मरणार्थ And आम्ही we हे are करतो. taking the best out of these आणि या elements. सगळ्यात ना आम्ही जे उत्तम आहे ते बाहेर काढतोय. And so today तर आज we are going to receive our healing. आमचं आरोग्य आम्ही स्वीकारणार आहोत. Today आज we are going to receive the washing of our sins. आम्ही आमच्या पापांचं सगळं धुणं स्वीकारणार आहोत. Today we are going to receive good health आज आम्ही चांगलं आरोग्य स्वीकारणार आहोत and long life. आणि दीर्घायुष्य स्वीकारणार आहोत. And so these are our right, हे आमचे हक्क आहेत, our heritage, हे आमचं वतन आहे, हक्क आहे. a blessing given to the church. आशीर्वाद चर्चला दिला गेला. And today we will receive it in आज Jesus' name. आम्हाला येशूंच्या नावात हे मिळणारच आणि आम्ही हे स्वीकारणारच. Thank you, Father. धन्यवाद देव बाबा. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. I धन्यवाद. would request all the leaders to start distributing the elements. मी सगळ्या लीडर्सना विनंती करतो की जे सामग्री आहे ती तुम्ही लोकांमध्ये वाटू शकता. Dear church, we would hold these elements into our hands and we would partake it as one church and one family. जेव्हा तुम्हाला ही सगळी सामग्री मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या हातात ते धरून ठेवा आणि आपण एक चर्च, एक कुटुंब या नात्याने ते एकत्र शेवटी ग्रहण करूया. I request the choir to lead us into worship. मी कॉरला विनंती करतो की वर्शिपमध्ये त्यांनी लीड करा. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah. Sing hallelujah. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah. Sing hallelujah. Sing hallelujah to the Lord. Let us all sing together. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah. Sing hallelujah. Sing hallelujah to the Lord. Jesus has conquered sin and death. Jesus has conquered sin and death. Jesus has conquered. Jesus has conquered. Jesus has conquered sin and death. Sing hallelujah. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah. Sing hallelujah. Sing hallelujah to the Lord. Jesus is coming back again. Jesus is coming back again.
Hallelujah, Yeshua. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah to the Lord. Sing hallelujah. Sing hallelujah. Sing hallelujah to the Lord. Thank you, Jesus. धन्यवाद पित्या. Jesus said, those that hear the word of God is my family. जे माझे शब्द ऐकतात ते माझं कुटुंब आहे. The family of Lord Jesus Christ is here, the Vineyard Workers of Christ Church. विनियार्ड वर्कर्स क्राइस्ट चर्च हे एक प्रभूचं कुटुंब आहे, ते इथे उपस्थित आहे. Because we are hearing the word of God, we are the family of Jesus Christ. कारण तुम्ही वचन ऐकत आहात म्हणून आज आपण एकत्र कुटुंब आहोत. And now Jesus is giving us the righteousness to partake from this Holy Communion. आणि आता परमेश्वरांनी आपल्याला तो धर्मीजन दिला आहे, आपल्याला तो अधिकार दिला आहे की त्या या प्रभू भोजनामध्ये आपण एकत्रितरित्या कुटुंब या नात्याने सहभागी व्हावं. In the Old Testament, there used to be an atonement of the sins offering. जुन्या करारामध्ये Atonement. पापांची खंडणी भरली जायची. And this was through the sacrifice of the blood of animal and birds. ते जे खंडणी असायची ती जनावरांच्या रक्ताने दिली जायची. The Hebrew word for blood is called dam. एक अरेमी जो शब्द आहे दामा तो The Hebrew word. तो हिब्रू वर्ड आहे, इब्री वर्ड शब्द आहे तो. It's called dam. ते त्याला म्हटलं जातं दाम. And dam Yeshua means the blood of Jesus. दाम येशू म्हणजेच येशूचं रक्त. Dam in Hebrew means that it is life. दाम इब्री भाषेमध्ये एक जीवन असंही संबोधलं It's जातं. called also as the red earth or the red soil, ते असंही संबोधलं जातं की लाल माती किंवा लाल पृथ्वी, from which Adam was made. ज्याच्यातून आदम बनवला गेला. The first Adam got sins into the world, पहिल्या आदमाने पाप ह्या जगात आणलं, but the second Adam took the blood, sacrificed that blood in the holiest, and it conquered that entire world. दुसऱ्या आदमाने काय केलं? दुसऱ्या आदमाने ते रक्त घेतलं आणि त्याला शुद्ध केलं, पवित्र केलं आणि त्याने जिंकून घेतलं. Now, even before as we partake from this communion, प्रभू भोजनामध्ये जाण्या अगोदर it is written in 1 John 1:19, if we confess our sin, he is faithful just to forgive us our sins. पहिल्या योहानामध्ये लिहिलेलं आहे की जर कोणी आपल्या पापांचं त्याने अंगीकार केला तर ते आपल्या पापांपासून मुक्त होतील. So let's take a moment now तर आपण हा क्षण घेऊया and say, Lord Jesus, आणि आपण सांगूया, प्रभू येशू, by the blood of Lord Jesus, परमेश्वरा तुझ्या रक्ताने we receive the cleansing of all our sins. आमच्या सगळ्या पापांचं शुद्धीकरण आम्ही स्वीकारतो, For there is power in the blood of Jesus. कारण त्या रक्तामध्ये ताकद आहे. Even before we come to your table, Lord Jesus, प्रभू तुझ्या मेजाजवळ येण्या अगोदरही we ask you that you would cleanse us, आम्ही प्रार्थना करतो की तू आम्हाला शुद्ध कर, make us clean, आम्हाला स्वच्छ कर, make us holy आम्हाला पवित्र कर. as we partake in this breaking of bread. ह्या प्रभू भोजनामध्ये जसं आम्ही भाग घेऊ, We would partake into a worthy manner. आम्ही एक अद्भुत आणि पवित्र या नात्याने त्याच्यामध्ये As सहभागी one होऊ. church एक चर्च या नात्याने and as one family of Jesus आणि एक Christ. कुटुंब या नात्याने, ख्रिस्तामधलं एक कुटुंब या नात्याने. Thank you, Lord. धन्यवाद पिता. 1 Corinthians chapter 11 verses 23 onwards. पहिलं करीत 1 Corinthians chapter 11 verses 23 onwards. पहिलं करीत 11वा अध्याय 23व्या वचनाच्या पुढे. For I received from the Lord that which I also delivered to you,
that the Lord Jesus Christ, in the same night in which he was betrayed, he took bread, and when he had given thanks, he broke it and said, "Take, eat, this is my body, which is broken for you. Do this in remembrance of me." पहिलं करीत 11:23 असं सांगतं, कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला, त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकारस्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, ते माझ्या आठवणीसाठी करा. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is a new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death till he comes." त्याचप्रमाणे तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या आठवणीसाठी हे करा. कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकेदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रकट करून दाखवता. Thank you, Jesus. धन्यवाद पित्या. Now, church, we can partake from this Holy Communion as one family, as one church. आता आपण एकत्रितरित्या या प्रभू भोजनामध्ये सहभागी होऊया, एक कुटुंब या नात्याने, एक चर्च या नात्याने. Thank you, Jesus. Thank you, Lord, for your body and for your blood. धन्यवाद पवित्र परमेश्वरा, तुझ्या रक्तासाठी, तुझ्या शरीरासाठी धन्यवाद. There is sacrifice in this blood of Jesus. या रक्तामध्ये शुद्धीकरण आहे. There is power in the blood of Jesus. या रक्तामध्ये येशूमध्ये ताकद आहे. There is life in the blood of Jesus. याच्यामध्ये जीवन आहे. And it washes us as white as snow. ते आम्हाला बर्फासारखं शुभ्र करतं. Nothing in this entire world can wash us by the blood of Jesus Christ. या अख्ख्या जगामध्ये प्रभू येशूच्या रक्तासारखं शुभ्र आम्हाला कोणी करू Even शकत as नाही. we have partaken from this breaking of bread, आम्ही आता या प्रभू भोजनात पासून भाग घेतलेला असताना Father in heaven, I pray that your blessings of this Holy Communion प्रभू या वेळेला मी प्रार्थना करतो की ह्या प्रभू भोजनामधून येणारे fall आशीर्वाद, upon all the people present here, Lord. सगळे आशीर्वाद या प्रभू भोजनातले इथल्या सगळ्या लोकांवर ते ओतून येऊ देत. Father in heaven, we come boldly into your presence प्रभू आम्ही तुझ्यामध्ये खंबीररित्या समोर येतो बाप्पा, and we claim healing, Lord. आणि आम्ही आरोग्य स्वतःसाठी घोषित करतो Right बाप्पा. from head to our toes, let डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत every organ be aligned in the blood of Jesus. प्रत्येक अवयव प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पूर्णपणे समृद्ध होऊ दे, आरोग्यदायी होऊ दे. I claim long life. मी दीर्घायुष्य घोषित करतो I बाप्पा. claim healthy life for all my people. आरोग्यदायी जीवन आमच्या लोकांसाठी आम्ही घोषित करतो In the बाप्पा. mighty name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या अद्भुत By his आणि stripes we are गौरवशाली healed, Lord. त्याच्या त्यांनी खाल्लेल्या फटक्यांनी आम्ही आरोग्यदायी झालेलो आहोत, And through the blood we are righteous. आणि त्या रक्ताद्वारे आम्ही धर्मीजन झालेलो Thank you, आहोत. Lord. धन्यवाद Thank पित्या. you, Jesus, for your blessings. प्रभू तुझ्या आशीर्वादांसाठी Let धन्यवाद. it follow into each one of our hearts, Lord. प्रत्येकाच्या हृदयात हे कार्य करू देत. In Jesus' name I pray. येशूच्याच नावात आम्ही मागतो. Amen, amen. आमेन.